आलेले आहेत। 12व्या खेळाडूला पाठवा। दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूने कॉमेंट्री कक्षात यावं। सतीश आचरेकर यांच्याकडून 3 षटकारासाठी 2000, आनंद आचरेकर, वैभव मयेकर यांच्याकडून हॅट्रिकसाठी 2000। हॅलो, बाबा परब मित्रमंडळाच्या या स्पर्धेचा अंतिम सामना महालक्ष्मी 11 देवबाग आणि रोहित स्पोर्ट वेंगुर्ला या 2 तुल्यबळ संघामध्ये सामन्याला सुरुवात होते। नाणेफेक जिंकून रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते महालक्ष्मी 11 देवबाग संघाला। सलामीवीरांच्या रूपात शाहिद शेख आणि ओमकार देसाई हे टेनिस क्रिकेट जगतातील 2 आक्रमक शैलीदार असे फलंदाज दमदार सलामी देण्यासाठी मैदानात सज्ज झालेत। गोलंदाज प्रज्योत आंबिरे, दोन्ही संघाकडे अप्रतिम फलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण समावलेलं आहे। त्यामुळे अंतिम सामना शेवटच्या षटकापर्यंत अटीतटीचा होईल अशी आशा बाळगून मोठ्या संख्येने रसिक या ठिकाणी उपस्थित झालेत। त्या रसिकांच्या अपेक्षांची पूर्तता करणारा खेळ मात्र दोन्ही संघाच्या खेळाडूंकडून सत्यात उतरणं गरजेचं। ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू द्विधा मनस्थितीत खेळण्याचा मानस, अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक यष्टीरक्षकाकडून पाहायला मिळालं आणि पहिला आघाडी गारद झाला। बाद झालेल्या फलंदाजाचं नाव आहे शाहिद शेख। राकेश प्रभू मालवणच्या बोर्डिंग मैदानावरती अप्रतिम असं नियोजन पाहायला मिळतंय बाबा परब मित्रमंडळाच्या वतीनं आणि त्यामुळेच ही स्पर्धा लौकिकाच्या शिखरावरती जाऊन विराजमान झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। पहिल्या षटकात पहिला गडी गारद झाल्यानंतर दबावाची स्थिती उभी राहिली आहे। महालक्ष्मी 11 देवबाग संघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तेच दबावाचं चक्रव्यूह फेडायचं असेल तर संयमपूर्ण फलंदाजी सत्यात उतरवणं गरजेचं आणि त्यासाठी मैदानावरती पाठवण्यात आलंय फलंदाजाचं नाव आहे प्रथमेश पवार। टेनिस क्रिकेट जगतातील अव्वल दर्जाचा फलंदाज म्हणून प्रथमेश पवारचं नाव आदरानं घेतलं जातं। अनेक स्पर्धांमध्ये मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच किताब त्यांनी आपल्या चौफेर फलंदाजीच्या ताकदीवरती पटकावलेत। आज लौकिकाला साजेशी फलंदाजी सत्यात उतरणं गरजेचं, कारण शाहिद शेख हा स्वस्तात गारद झालाय। अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक काऊ कॉर्नरच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल करतोय। पहिल्या प्रयत्नात बॅकअप केला जातो, एका धावेत रूपांतर, धाव संख्या झाली एका गड्याच्या मोबदल्यात 1 धाव। महालक्ष्मी 11 देवबाग संघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर खालच्या क्रमांकापर्यंत खोलवर पसरलेली फलंदाजी। सुरुवातीच्या शतकात पहिला गडी गारद झाल्यानंतर थोडंसं चक्रव्यूह दबावाचं आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु दोन्ही फलंदाज थोडा वेळ मैदानात स्थिरावले तर चौफेर फलंदाजी करण्याची काबिलियत त्यांच्या बॅटमध्ये अनेक वेळा क्रिकेट रसिकांनी अनुभवली आहे आणि तोच साक्षात्कार सत्यात उतरवणं दोन्ही फलंदाजांना गरजेचं। झेलात रूपांतर होऊ शकलं असतं, प्रयत्नशीलता क्षेत्ररक्षकानं दाखवली असती तर, परंतु पहिल्या स्लिपवरती क्षेत्ररक्षकानं प्रयत्न केले नाहीत। एका धावेत रूपांतर झालं, एका धावेनिशी धाव संख्या झाली 2, एका गड्याच्या मोबदल्यात धाव संख्या झाली 2। पुन्हा एकदा गोलंदाज चेंडू टाकण्यासाठी सज्ज। गोलंदाजाचं नाव आहे प्रज्योत आंबिरे। कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं ओव्हर द विकेट मारा। लॉंगलेगच्या डोक्यावरून खेळण्याचा मान, चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही। चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात। स्वैर चेंडूची मागणी करत होते, अपील फेटाळलं पंचांनी। प्रदीर्घ अनुभव गाठीशी असलेले पंच उमेश मांजरेकर पंचांची भूमिका निभावतायत। त्यांच्या बरोबरीनं स्क्वेअरलेगचे पंच म्हणून योगदान देत आहेत
मंगेश धुरी. पुन्हा एकदा गोलंदाज कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं. कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू शॉर्ट कव्हरच्या दिशेनं बॅकअप केला जातो. तोपर्यंत एका धावेत रूपांतर. एका धावेनिशी धावसंख्या झाली आहे. एका गड्याच्या मोबदल्यात 3 धावा. ओव्हरच्या प्रत्येक पहिल्या चेंडूवरती जर विकेट मिळवला तर 500 रुपये श्री यशवंत केंद्रेकर, युवराज स्पोर्ट वेंगुर्ला, संतोष नाईक आणि वीर स्पोर्टचे मालक संतोष नाईक यांच्याकडून 500 रुपये प्रत्येक ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवरती जर विकेट मिळवला तर. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघाचं प्रतिनिधित्व करताना गोलंदाजाचं नाव आहे राजेश सोरटे. राजेश सोरटे टेनिस क्रिकेट जगतातील कल्पक गोलंदाज म्हणून गणला जातो. आज ती कल्पकता त्याला संयमाची सांगड घालावी लागेल आणि विविधतेनं नटलेली गोलंदाजी त्याला सत्यात उतरवावी लागेल तरच धावांवरती रोखा लागू शकतो आणि विजेतेपदाकडे जाण्याचा मार्ग रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघाचा सुखकर होऊ शकतो. परंतु राजेश सोरटेचे तेच मनसुबे उधळून लावण्यासाठी प्रयत्नशीलता दाखवावी लागेल ती फलंदाजांना. अर्थात दोन्ही फलंदाजांच्या बॅटमध्ये ती काबिलियत आहे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू ऑफस्ट्रिकच्या बाहेरचा चेंडू, भरकटलेला चेंडू, दिशाहीन चेंडू. दोन्ही हात समांतर राखत पंच उमेश मांजरेकर यांनी स्वैर चेंडू घोषित केला. अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. एकंदरीत धावसंख्या झाली 4. पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या झाली महालक्ष्मी 11 देवबाग संघाची 4 धावा. लेगस्टिकवरचा चेंडू स्क्वेअरलेगच्या दिशेनं खेळण्याचा मानस. चेंडू पॉईंटच्या दिशेनं विसावला. लेगबाईच्या रूपात 1 धाव. एका धावेनिशी धावसंख्या झाली 5. क्रिकेटच्या मैदानावरती कधी गोलंदाज प्रभुत्व सिद्ध करतो तर कधी फलंदाज प्रभुत्व सिद्ध करतो. 2 तुल्यबळ संघामध्ये सामना खेळवला जातो. त्यावेळी त्या सामन्याचं भाकीत करणं चुकीचं ठरू शकतं. कारण क्रिकेटचा खेळ क्षणाक्षणाला करवट बदलतो. रसिक मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत सामना अटीतटीचा व्हावा, रंगतदार व्हावा आणि तो साक्षात्कार अनुभवता यावा, पाहायला मिळावा त्याच अपेक्षेनं मोठ्या संख्येने गर्दी करताना दिसतात. त्याच अपेक्षांची पूर्तता करणारं क्रिकेट मात्र मैदानावरती सत्यात उतरवावं लागेल ते दोन्ही संघातील खेळाडूंना. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू कॉर्नरच्या दिशेनं खेळण्याचा मानस. झेलात रूपांतर. अप्रतिम शरीराचं संतुलन. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर खिळवत ठेवत अप्रतिम संयम साधत दर्जेदार क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक घडवलं. झेलात रूपांतर केलं. दुसरा गडी गारत. विजय पावलेच्या दर्जेदार क्षेत्ररक्षणासाठी एकदा उत्स्फूर्त आणि उदंड टाळ्यांचा प्रतिसाद होऊन दे. कारण टेलिव्हिजनवरती घरात बसून अनेक जागतिक कीर्तिमान प्रस्थापित केलेल्या क्षेत्ररक्षकांचं आपण दर्जेदार क्षेत्ररक्षण सातत्यानं अनुभवत आलो आहोत. परंतु आज प्रत्यक्ष तो साक्षात्कार इथल्या रसिकांना घडवला तो विजय पावलेनं क्षेत्ररक्षणाचा दर्जा सिद्ध करत. क्रिकेटच्या मैदानावरती जेवढी फलंदाजी महत्त्वाची असते तेवढी गोलंदाजी महत्त्वाची असते. त्याहीपेक्षा महत्त्वाचं असतं ते क्षेत्ररक्षण. आणि ज्या संघाचं क्षेत्ररक्षण मैदानात दर्जा सिद्ध करतं त्या संघाला विजेतेपदाकडे जाण्याचा, त्या संघाचा विजेतेपदाकडे जाण्याचा मार्ग सुखकर होतो. हे समीकरण वर्षानुवर्ष चालत आलंय. राजेश सोरटे पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं. एकंदरीत दुसऱ्या षटकातील 2 चेंडू पूर्णत्वास गेलेत. म्हणजे तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय
गोलंदाज राजेश सोरटे. ऑफस्ट्रीकच्या बाहेरचा चेंडू पहिल्या स्लिपवरती अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक. एका धावेत रूपांतर. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. 2 गड्यांच्या मोबदल्यात 6 धावा. पहिल्या षटकाच्या खेळाची सांगता झाली आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती. राजेश सोरटेनं या संपूर्ण स्पर्धेत कल्पकता आणि संयम राखत अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवलेत. कव्हरच्या दिशेनं खेळण्याचा मानस, अप्रतिम क्षेत्ररक्षण साधण्यासाठी प्रयत्नशीलता दाखवली जात आहे. पहिल्या प्रयत्नात चेंडू बॅकअप केला जातो तोपर्यंत 1 धाव धावून पूर्णत्वास नेली. एकंदरीत एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली 2 गड्यांच्या मोबदल्यात 7 धावा. एकंदरीत दुसऱ्या षटकातील 4 चेंडू पूर्णत्वास म्हणजे शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि ह्या 2 चेंडूवरती घणाघाती प्रहार करण्याचा मानस आणि त्याच हेतून प्रयत्नशीलता दाखवली होती. प्रयत्न हवेत विरले. शॉर्ट कव्हरच्या दिशेनं अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक. तिसरा गडी गारत होतोय महालक्ष्मी 11 देवबाग संघाचा. सलग 3 षटकारासाठी या ठिकाणी बक्षीस येत आहे. तिरुमल्ला तिरुपती मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या वतीनं म्हणजे शरद लोके व प्रियल लोके यांच्याकडून सलग 3 षटकारासाठी 2000 रुपयाचं बक्षीस येत आहे. त्याचप्रमाणे प्रसाद परुळेकर आणि आमचे बंड्या पराडकर यांच्याकडून लागोपाठ 3 षटकारासाठी 5000 रुपये. या इनिंगमध्ये पहिला जो 3 षटकार मारेल लागोपाठ त्याच्यासाठी. आणि त्याचप्रमाणे जॉमी ब्रिटो याच्याकडून देखील लागोपाठ 3 षटकारासाठी 2000 रुपये. प्रथमेश पवार याचा जो विकेट घेईल त्याच्यासाठी रियाज मुल्ला यांच्याकडून 1000 रुपये. शिवम महाडेश्वर प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. श्याम अप्रतिम क्षेत्ररक्षण शॉर्ट कव्हरवरती पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकाचं नाव होतं योगेश पेंडकर. कॉमेंट्री कक्षात जिल्हा स्तरावरील अनेक लौकिक प्राप्त कॉमेंटेटर या ठिकाणी आपल्या परीनं आपल्या शैलीत चौफेर विस्तृत अंगानं मांडणी करताना दिसत आहेत. त्याच लौकिक प्राप्त कॉमेंटेटरांपैकी जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्याचे सुपुत्र महेश डोंगरे आणि गुरु चिटणीस, त्याचबरोबर दोडामार तालुक्यातील आघाडीचे समालोचक जय भोसले यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्यात. त्याचबरोबर मुंबईवरून समीर पांढरे असोत किंवा शिरोड्यावरून अशोक नाईक असोत यांनी सुद्धा या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा दिल्यात. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा मानस, अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक आपल्या फॉलो थ्रूमध्ये. पाहता पाहता 2 षटकांची सांगता झाली. 2 षटकांच्या सांगतेनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना महालक्ष्मी 11 संघाची धावसंख्या झाली आहे 7 धावा. मगाशी बादल चौधरी यांनी अप्रतिम शिवाजी महाराजांवरती एक दर्जेदार कवन सादर केलं. अर्थात शिवाजी महाराज म्हटल्यानंतर जय जयकार चारी बाजूनं ऐकायला मिळाला. परंतु आमचे पारकर बुवा मान्यवरांच्या कक्षात विराजमान आहेत. ते भजनातून आपल्या सांगतात की शिवाजी महाराज म्हटल्यानंतर जयकार चारी बाजूनं येतो, परंतु त्यांचे आचार विचार संस्कार नीतिमत्ता आचरणात आणणारी माणसं मात्र बॅटरी घेऊन शोधावी लागतात. ती माणसं घराघरात ज्यावेळी जन्म घेतील त्यावेळी खऱ्या अर्थानं हिंदू धर्म सुजलाम सुफलाम होईल. हॅलो प्रथमेश पवार याचा जर कोणी विकेट घेतला तर रियाज मुल्ला वेंगुर्ला याचकडून 1000 रुपये. तसेच पहिली हॅट्रिक जो करेल त्याचकडून रियाज मुल्ला याचकडून 1000 रुपये वेंगुर्ला याचकडून. क्रिकेट रसिकांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो, एवढं अप्रतिम क्रिकेट स्पर्धेचं आयोजन मी सुरुवातीपासूनच बाबा परब मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांचा भरभरून कौतुक केलं आणि आभार पण मानलेत. कारण एवढं सुंदर IPLच्या धर्तीवरती इथे नियोजन ते नजरेत भरणारं हृदयाच्या कप्पीत साठवून ठेवण्याजोगं. अर्थात हे नियोजन उष्ण घेता येत नाही. बाबा परब मित्रमंडळाच्या मंडळात जे पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक मित्रपरिवार सहभागी झाले आहेत त्या सगळ्यांना मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की भविष्य काळात त्या सगळ्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, त्यांचा संकल्प सिद्धीस जावो
आणि सौख्य सदोदित त्यांच्या घरात नांदो. थेट मैदानात पुन्हा एकदा घेऊन जातोय. प्रथम फलंदाजी करताना महालक्ष्मी 11 देवबाग संघाची धावसंख्या झाली आहे 2 षटकांच्या सांगतेनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यात 7 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात 7 धावा. शुभम महाडेश्वर यांच्या वतीनं माझ्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय. शुभम महाडेश्वर यांचा मी मनपूर्वक आभारी आहे. अप्रतिम गोलंदाजी तेवढंच अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक. स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेनं त्यांनी खेळून काढलेला चेंडू एका धावेत रूपांतर झालं. अप्रतिम संयम दोन्ही फलंदाजांदरम्यान पाहायला मिळाला. एकंदरीत धाव संख्या झाली 3 गड्यांच्या मोबदल्यात 9 धावा. एकंदरीत 2 षटकांची सांगता झाली आहे. 2 षटकांच्या सांगतेनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात महालक्ष्मी 11 देवबाग संघाची प्रथम फलंदाजी करताना धाव संख्या झाली आहे 9 धावा. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. कव्हरच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल करतोय. पहिल्या प्रयत्नात बॅकअप केला जातो तोपर्यंत एका धावेत रूपांतर. एका धावेनिशी धाव संख्या झाली 10 3 गड्यांच्या मोबदल्यात. रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघाच्या प्रत्येक गोलंदाजाची खऱ्या अर्थानं खुल्या दिल्यानं वावा करणं गरजेचं. प्रत्येक चेंडूच्या मागे कल्पकता आहे. प्रत्येक चेंडूच्या मागे संयमपूर्णता आहे. त्यामुळेच धावांवरती रोका लागलाय. दबावाचं चक्रव्यूह भेदणं मुश्किलीचं होऊन गेलंय ते महालक्ष्मी 11 देवबाग संघाच्या फलंदाजांना. अर्थात संयम आणि दिलेरी दाखवत दोन्ही फलंदाज सागरासारखे उसळले तर निश्चितच धावांचा मनोरा उभा राहू शकतो. कारण दोन्ही फलंदाजांच्या बॅटमध्ये ती काबिलियत आहे. मिड विकेटच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल करतोय. पहिल्या प्रयत्नात बॅकअप केला जातो तोपर्यंत एका धावेत रूपांतर. दुसरी धाव खेळण्याचा मानस परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागलं. एकंदरीत धाव संख्या झाली 11. प्रथमेश पवार हा संयमपूर्ण फलंदाजी करण्यासाठी माहीर मानला जातो. नॉन स्ट्रायकरचा फलंदाज दुसरी धाव घेण्यासाठी पुढे सरसावला होता परंतु धावचीतच्या रूपात गडी गारत होऊ शकतो हे निदर्शनात आणून दिलं ते प्रथमेश पवारनं. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून खेळण्याचा मानस. चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू काउंटिंग केला गेला. एकंदरीत 3ऱ्या षटकाचे चेंडू पूर्णत्वास गेलेत ते 4 चेंडू म्हणजे 2 चेंडू टाकायचे शिल्लक. विजय पावले पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. विजय पावले दाखवून देतोय आपल्याला टेनिस क्रिकेट जगतात कल्पक बुद्धीचा गोलंदाज का संबोधलं जातं. मित्रांनो, एखाद्या सामन्यात टिचून गोलंदाजी त्यानंतर मात्र सातत्यानं दिशाहीन गोलंदाजी असं समीकरण वारंवार आपल्याला पाहायला मिळतं. परंतु विजय पावलेचं समीकरणच निराळं. प्रत्येक सामन्यात तो झोकून गोलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवतो आणि त्याच्या सातत्याबद्दल म्हणूनच वाह करताना शब्द अपुरे पडतील. स्पर्धा कुठलीही असो सर्वतोपरी झोकून क्रिकेट कसं खेळावं ही कला जर शिकायची असेल तर विजय पावलेकडून तरुणांनी ती शिकणं गरजेचं. तरच मित्रांनो क्रीडा जगतात तुम्हाला सफर करताना कधीच मागे वळून पाहावं लागणार नाही. एकंदरीत 3 षटकांच्या सांगतेनंतर रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघासमोर अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना महालक्ष्मी 11 संघाची धाव संख्या झाली आहे 3 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा. पहिल्या 3 षटकांचं मराठीच्या परिभाषेत उगवत्या शैलीत विस्तृत अंगानं कॉमेंटेटर या नात्यानं मी राजा सामंत विश्लेषण करत होतो. पुढच्या 3 षटकांसाठी माझे सहयोगी कॉमेंटेटर आपल्यासमोर सादरीकरण घेऊन येत आहेत. कॉमेंटेटरांचं नाव आहे अमोल जमदाडे. हॅलो हॅलो
धन्यवाद राजा सामंत सर. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री बॉक्समधून मी अमोल जमदाडे. बाबा परब मित्रमंडळ आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट औरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या आजच्या अंतिम रजनीमध्ये अर्थातच अंतिम सामन्यामध्ये आपण सर्वजण पोहोचलो आहोत. अंतिम सामना आपण पाहतोय रोहित स्पोर्ट वेंगुर्ला विपक्ष महालक्ष्मी देवबाग. जे प्रेक्षक उशिरानं आमच्या सोबत जोडले गेलेत. नाणेफेकीचा कौल लागला होता रोहित स्पोर्ट वेंगुर्ली संघाच्या बाजूने. नाणेफेक जिंकून प्रथमतः स्वीकारलंय क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं होतं महालक्ष्मी देवबाग संघाला. थोडीशी सुरुवातीच्या सत्रामध्ये गाडी अडकताना आपल्याला दिसते महालक्ष्मी देवबाग संघाची. मात्र गाडी एक्सलेट करावी लागेल. प्रारंभीच्या 3 षटकांमध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यात नाममात्र 11 धावा असा खालावलेला धावफलक आपण पाहतोय. अंतिम लढतीमध्ये महालक्ष्मी देवबाग संघाचा मात्र क्षमता आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज योगेश पवार जो रणजीपट्टू आहे, माजी रणजीपट्टू महाराष्ट्राकडून हा खेळला आहे आणि एक चांगला फलंदाज आपण पाहतोय. याची फलंदाजी आपण पाहिली होती रायगडच्या स्पर्धेमध्ये, वडवलीच्या टायगर ग्रुपच्या स्पर्धेमध्ये. योगेश पवारने 3 सामन्यांमध्ये नाबाद 1 हाती संघाला विजय मिळवून दिला होता. तोच योगेश पवार तुम्ही बघतायत मैदानाच्या आतमध्ये आणि त्याची साथ देतोय त्याचा संघ साथीदार प्रथमेश पवार उर्फ नाना. हा देखील एक विस्फोटक आक्रमक फलंदाज. सांघिक धावसंख्या धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4थ्या षटकाच्या सुरुवातीला 12 धावा. मयूर वाघमारे गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच ज्याला किताब मिळाला होता तोच गोलंदाज मयूर वाघमारे. प्रथमेश पवार माफ करा स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. प्रथमेश उर्फ नाना. क्षमता आहे नानाच्या बॅटमध्ये मात्र सिद्ध करावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती मयूर. प्रथमेशच्या बॅटच्या समोर सुंदर फटका प्रथमेशच्या बॅटमधून निघाला. विथ अराउंड द कार्पेटचा डीपमध्ये प्रोटेक्शन आहे मिड विकेटला. डीप मिड विकेटवरून जोपर्यंत चेंडूची परती आली आहे मैदानाच्या आतमध्ये एकेरी धाव्यांची लहर. सांघिक धावसंख्या धावफलकावरती जाईल 13 धावांवरती. बाबा परब यांच्या मंडळातील एक प्रमुख कार्यकर्ते म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस जर का कोण असेल तर एकमेव नाव उठावरती येतं आहे ते म्हणजे सागर पोहिरेकर यांचं. बाबा परब यांचे अत्यंत जवळचे सहकारी. अडीअडचणीच्या वेळी सातत्याने धावून येणारं हे धाडसी व्यक्तिमत्व. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मयूरला आपण पाहतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावरती जाते 14 धावा. गाडी एक्सलेट करावी लागेल. ज्या अपेक्षेने ज्या आशेने तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा या मैदानाच्या हातमध्ये वळल्यात. बाबा परब साहेबांनी ज्या उद्देशाने ही स्पर्धा साकार केली आहे की तमाम क्रीडा रसिकांना खुश केलं जावं आणि तो सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्या भेटीला आलाय. ऑरपिच पद्धतीचा चेंडू मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाला टाटा गुडबाय करून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आलाय. चौकार प्रथमेश उर्फ नानाच्या बॅटमधून. शिवम म्हाडेश्वर यांच्याकडून राजा सामंत यांच्या कॉमेंट्रीसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय. त्यांचे मनपूर्वक आभार. प्रत्येक षटकारासाठी शिवम म्हाडेश्वर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक लगावण्यात आलंय. धन्यवाद. झालझुल दांडी मैदानावरती कैलासवासी निलेश केळुसकर स्मृती चषक आयोजित केला गेला 28 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान. यावेळेला सुंदर चेंडू तितका चांगला फटका डीप मिड विकेटला. विथ अलॉंग द कार्पेटचा फटका प्रथमेशच्या बॅटमधून. सांघिक धावसंख्या एकेरी धावेने धावफलकावरती जाईल 19 धावा. 19 फेब्रुवारी आपण शिवजयंती उत्साहामध्ये साजरी करतो. 19 धावसंख्या धावफलकावरती झाली आहे. कलम नव्हतं कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा. कलम नव्हतं कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावरती बसला होता आपला छत्रपती शिवाजी महाराज राजा. आणि त्यामुळेच 19 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. मयूर सुंदर चेंडू कट केला. क्षेत्ररक्षक आहे गलीमध्ये. एकेरी धाव तर पळून पूर्ण केली जाईल. एकेरी धावांनी सांघिक धावसंख्या परावर्तित झाली आहे 20 धावांवरती. 20 धावा असा धावफलक. विकास गावडे बाबा परब मित्रमंडळाचे सदस्य यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक पुरस्कृत केलं जाईल. पारितोषिकांची खैरात होते. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. चेंडूची उंची किती होती याची शहानिशा अंतिम क्षणी केली जाते. तुम्ही पाहतायत बाबा परब मित्रमंडळ आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट औरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा हा थरार. अंतिम लढत कोण होईल बाबा परब मित्रमंडळाच्या चषकाचा मानकरी याची निश्चिती करणारी ही लढत. उद्याच्या वर्तमानपत्रामध्ये सन्माननीय डॉक्टर निलेशजी राणे चषकात समवेत कोणता संघ आपल्याला पाहायला मिळेल याची ही महत्त्वाची लढत
आम्ही तुमच्यासमोर कव्हर करतो आहोत. मान्यवरांची विशेष मांदियाळी आमच्या अतिथी कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बाबा परब आणि त्यांच्या मित्रमंडळावरती अथोनात असणारं प्रेम सर्व मान्यवरांनी आपल्या उपस्थितीने व्यक्त केलं आहे. आणि तिसऱ्या पंचांचा सिग्नल आलाय नो बॉलचा, नो बॉल. आणि त्यानंतर बघा गोलंदाजाच्या जखमेवरती मीठ चोळणारा इशारा, अर्थातच फ्री हिटचा. उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट. सांघिक धावसंख्या धावफलकावरती जाईल 21 धावा. मयूर वाघमारे फ्री हिटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती. या चेंडूवरती मोठा फटका लगवण्याची संधी असेल स्ट्रायकिंग यांच्या फलंदाज प्रथमेशला. सुंदर फटका फलंदाज प्रथमेशच्या बॅटमधून फ्री हिटचा चेंडू होता. लॉंग ऑनला झाले क्षेत्ररक्षण आणि त्या दरम्यान आले एकेरी धाव. एकेरी धावांनी सांघिक धावसंख्या धावफलकावरती जाईल 22 धावा. मॅजिकल फिगर 22 धावा. बादल आपण वेगवेगळ्या फलंदाजांच्या पाठीवरचे जर्सी क्रमांक आपण सर्वांना सांगितलेत, मात्र 22 आकडा असलेली जर्सी जर का कोण घालत असेल तर तो आपल्या सगळ्यांचा लाडका झगमा टिकम. त्याचा लकी नंबर आहे 22, त्याची जन्मतारीख आहे 22 आणि सांघिक धावसंख्या देखील धावफलकावरती झाली आहे 22 धावा. माझ्या समालोचनासाठी सन्माननीय आमचे समालोचक राजेश माळोदे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय, त्यांचं देखील मनपूर्वक आभार. षटकारांच्या हॅट्रिकसाठी राजेश पारकर यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आणि तुषार मराळ यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं पारितोषिक षटकारांच्या हॅट्रिकसाठी. सन्माननीय राजू भालेकर साहेब व कौस्तुभ मसूरकर यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानू. तुम्ही ज्या खेळाडूंच्या पाठीवरती टी शर्ट्स बघतायत, त्यांच्या अंगावरती जे तुम्ही टी शर्ट्स बघताय, समालोचक आणि गुणलेखक त्याच पद्धतीने पंचांच्या अंगावरती जे तुम्ही टी शर्ट्स बघताय, ते आमचे जवळचे मार्गदर्शक सन्माननीय राजू भालेकर आणि कौस्तुभ मसूरकर यांनी आम्हाला हे पुरस्कृत केले, त्यांचे मनपूर्वक आभार. सन्माननीय विकास पालव यूट्यूब फेसबुकचं जे अकाउंट आहे आमचं गौरव सावंत यांचं, माझा सिंधुदुर्गचे चॅनलचे हेड विकास पालव यांच्याकडून देखील या स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा आल्यात. तर साहेब आपले मनपूर्वक आभार. त्याच पद्धतीने नगरसेवक माजी नगरसेवक देवगडचे नीरजजी घाडी, त्याच पद्धतीने युवक तालुका अध्यक्ष उत्तमजी भिरजे यांनी देखील बाबा परब साहेबांना आणि त्यांच्या या स्पर्धेला लाख लाख शुभेच्छा दिल्यात. शैलेजी लोके आणि भाईजी नरे साहेबांनी देखील पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्यात. खूप चांगल्या स्पर्धेचं आपण आयोजन केलात. बाबा परब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसाठी मित्रांनो, एवढी मोठी स्पर्धा आयोजित करणं म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारखं होतं. हे आव्हानाचं शिवधनुष्य पेलण्याचं काम बाबा परब आणि त्यांच्या सर्व सहकार्याने केलंय. एकदा मी क्रीडा रसिकांना विनंती करेन, जर का तुम्हाला बाबा परब मित्रमंडळाची स्पर्धा आवडली असेल तर टाळ्यांचा गजर करायला काही हरकत नाही आहे. एकदा टाळ्यांचा कडकडाट करा, कारण तुमच्या टाळ्या बाबा परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांना याहीपेक्षा मोठी स्पर्धा आयोजित करण्यासाठी प्रेरणा देतील आणि ही मोठी स्पर्धा पाहण्याचं तुम्हा सर्वांना भाग्य मिळेल. त्यासाठी बाबा परब तुम्हाला कॉमेंट्री बॉक्समधून आम्ही सलाम करतोय. नीटनेटक्या स्पर्धेचं आपण आयोजन केलात. बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचा आलाय सिग्नल. स्पर्धेचं पहिल्या इनिंग मधलं आपण पाहतोय अंतिम सामन्यातील 5वं षटक सुरू होण्याची सूचिन्ह मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाबा परब मित्रमंडळामध्ये आवर्जून नामोल्लेख करावासा वाटतो. अनिलजी कांदळेगावकर, अजिंक्य पाताडे, विजय केनवडेकर, धोंडी चिंदरकर, शामू परुळेकर, अशोक तोडणकर, महेश मांजरेकर, आप्पा लुडबे, महेन ढोलम, भाऊ सामंत, मानसी पालव, संतोष पालव, महेश बागवे, नितीन मांजरेकर, दीपक परब, श्याम वाक्कर आणि आमचे अशोकजी सावंत या सर्वांच्या सहकार्यातून, यांच्या अथक परिश्रमातून नीटनेटक्या दैदिप्यमान क्रिकेट स्पर्धेचं आयोजन, याची देही याची डोळा पाहण्याचं भाग्य तुम्हा आम्हाला सर्वांना मिळालंय आणि याचं संपूर्ण श्रेय बाबा परब आणि त्यांच्या सर्व शिलेदारांना, सर्व सहकाऱ्यांना जात आहे.
स्पर्धेच्या आपण अंतिम टप्प्यामध्ये आहोत. या सामन्याने या स्पर्धेची होईल सांगता. उद्याच्या वर्तमानपत्रामध्ये मिळेल कोणत्या संघाला डॉक्टर निलेशजी राणे चषकासमवेत जागा याची निश्चिती करणारी ही महत्त्वाची लढत तमाम क्रीडा रसिकांच्या साक्षीनं आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 4 षटकांच्या सांगते अखेरीस धावसंख्येचा विचार केला तर प्रथम फलंदाजी करताना महालक्ष्मी देवबाग संघाची अवस्था होते 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा. गोलंदाजी मार्कवरती राजेश चोरटे सज्ज झालाय. सुंदर चेंडू राजेश चोरटेचा. संदीप गुरव काळसे यांच्याकडून प्रथमेश पवार यांनी षटकार मारल्यास 500 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. धन्यवाद. हॅलो, राजेश चोरटे गोलंदाजी मार्कवरती मॅन फ्रॉम पुण्याचा हा एक दिग्गज गोलंदाज आपण पाहतोय. पहिला चेंडू त्याने डॉट टाकलाय. दुसऱ्या चेंडूमध्ये आद्या दुहेरी धावा. सांघिक धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 24 धावा. बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचं षटक अर्थातच 3 क्षेत्ररक्षकांना आहे मुबा. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर प्रथमेशचे शर्तीचे प्रयत्न मोठ्या फटक्यांसाठी मात्र समोरून कडवट भेदक गोलंदाजी. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना जखडून ठेवणारी गोलंदाजी. धावसंख्येला रोधक लावणारी षटकं मैदानाच्या आतमध्ये. बाबा परब मित्रमंडळाच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये अंतिम हा मुकाबला आपण पाहतोय. रोहित स्पोर्ट वेंगुर्ला ज्याने नाणेफेक जिंकली आहे. सामना कोण जिंकेल याची उत्सुकता. महालक्ष्मी देवबाग संघ करतोय प्रथम फलंदाजी आणि रोहित स्पोर्ट संघाने नाणेफेक जिंकून स्वीकारले प्रथमतः क्षेत्ररक्षण. दिवा नाही वाद बदलते, स्वप्न नाही रात बदलते. दिवा नाही वाद बदलते, स्वप्न नाही रात बदलते. नशीब बदलो न बदलो, मैदानाच्या आतमध्ये मेहनत करा, वेळ नक्की बदलते. सुरुवातीचा संघर्षाचा कालावधी मैदानाच्या आतमध्ये मात्र संघर्षाची यात्रा एका मोठ्या फटक्याने संपवावी लागेल. स्ट्रायकिंग एंडला विस्फोटक आक्रमक फलंदाज योगेश पवार. सुंदर तेज तरार. चेंडू बराचसा राहिलाय खाली. अमोल एक मोठं बक्षीस येत आहे रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघासाठी. हा सामना जर रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघ जिंकला तर शिवसेना उपविभाग प्रमुख मुंबई सन्माननीय श्री राजेंद्र फाटक यांच्याकडून 50,000 रुपयाचं बक्षीस रोहित स्पोर्ट वेंगुर्लासाठी. श्याम, संदीप गुरव काळसे यांच्याकडून प्रथमेश पवारला षटकारासाठी 500. विकास गावडे तिरवडे जगदीश चव्हाण यांच्याकडून 3 षटकारांसाठी 1,000 रुपये. राजेश पारकर फायर वर्क्स यांच्याकडून 3 षटकारासाठी 2,000 रुपये. अमोल. धन्यवाद शिंदे सर. बक्षिसांची होते खैरात. पंचांचा सिग्नल आलाय चौकाराचा. सांघिक धावसंख्या धावफलकावरती जाईल 29 धावांवरती. 1-30 29 धावा असा धावफलक. मैदानाच्या आतमध्ये 5व्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. 29 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संघर्ष अजूनही मैदानाच्या आतमध्ये कायम. मर्यादित 8 षटकांची ही आहे लढत. प्रथम फलंदाजी करतोय महालक्ष्मी देवबाग. 5 षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती झाली 29 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आमचे मित्र गुरु घाडी या ठिकाणी उपस्थित आहेत. उत्कृष्ट मंडप डेकोरेटर्स त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. प्रसाद परुळेकर बंड्या पराडकर यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 5,000 जो प्रथम फलंदाज लगावेल त्याच्यासाठी असेल या मॅचमध्ये. जॉमी पिंटो यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी असतील 2,000 रुपये पहिल्या फलंदाजासाठी. पहिल्या इनिंगमधील 5वं षटक जे आपण नुकतंच पाहिलं ते होतं बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचं आणि त्यानंतर 6वं षटक हाताळण्यासाठी ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं गोलंदाजीसाठी सज्ज झालाय विजय पावले. ज्या विजय पावलेने उपमुख्यमंत्री चषक बारामतीचा आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीने गाजवला. मालिकावीराचा किताब ₹1 1,000ची नगद राशी मिळाली. यावेळेला शॉर्टहॅम ताकद एलिव्हेशन लंबाई प्रथमेश पवारच्या बॅटच्या स्लॉट मध्ये आणि या चेंडूला डिपॉझिट केलंय प्रथमेशने.
हर गम को गम मत समझो, अगर जीतना है आपको इस मैच को तो खुद को किसी से कम मत समझो. या मॅच मध्ये लढावं लागेल. प्रथमेश पवारने प्रतिस्पर्धी संघाला धोक्याचे पूर्व संकेत दिलेत. यावेळेला सुंदर फटका प्रथमेश पवारच्या बॅट मधून, चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमा रेषेच्या पलीकडे, एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे आलाय प्रथमेशच्या बॅट मधून दुसरा धमाका. 40 धावा. ऐसे खेलो कि लोग आपके आने का इंतजार करे, जाने का नहीं. प्रथमेश पवारने आता मात्र दाखवून दिले स्वतःमधली क्षमता त्याने सिद्ध केली. या मॅच मध्ये थोडासा महागडा ठरलाय विजय पावले. पहिल्या चेंडूमध्ये आलाय षटकार, दुसऱ्या चेंडूमध्ये 4 धावा. धावसंख्या धावफलकावरती महालक्ष्मी देवबाग संघाची 39 धावा. स्ट्रायकिंग येईल प्रथमेश. ऑफ्टरमोरचा चेंडू हलकेच कट केलाय. गलीमध्ये आहे क्षेत्ररक्षक. पहिली धाव तर वेगाने बनवली आहे. एकेरी धावेने धावसंख्या जाईल 40 धावांवरती. बाबा परब मित्रमंडळ आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा डॉक्टर निलेश राणे चषक 2022 हा अंतिम मुकाबला आपण पाहतोय. क्रीडा रसिकांची तोबा गर्दी ओसंडून वाहते. चारी बाजूला आमचं स्टेडियम खचाखच भरलेलं पाहायला मिळतं. याचं श्रेय बाबा परब आणि त्यांच्या सर्व शिलेदारांना द्यावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये खूप मोठी लढत शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत रंगेल. कुठेही जाऊ नका. या सामन्याचा आपण आनंद घ्या. यूट्यूबच्या माध्यमातून 10,000 पेक्षाही जास्त प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत. आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे बाबा परब मित्रमंडळाच्या वतीने. गोलंदाजी मार्कवरती विजय पावले. यावेळेला सुरेख चेंडू. पंचांनी दाद मागितली आहे मात्र पंचांनी दाद फेटाळून लावली आहे. लेग बाई चाला है सिग्नल. शाम क्रिकेट में ऐसा माना जाता है जिस तरह से भी रन आए वो महत्वपूर्ण, चाहे वो बैट से हो या पॅड से. पॅडमधून आलेली एकेरी धाव आणि एका अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या धावफलकावरती जाईल 41 धावांवरती. क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही. कष्ट करावे लागतील या मॅचमध्ये. बाबा परब साहेबांनी ही स्पर्धा भरवण्यासाठी अथक कष्ट केलेत, परिश्रम केलेत आणि त्याचं फळ आपल्याला आज पाहायला मिळतंय. यावेळेला सुरेख चेंडू विजय पावलेचा. विजय पावले सांगली एक्सप्रेस या टोपण नावाने ओळखला जातो. वेगावरती सॉर होऊन सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तो आपल्या संघासाठी लढताना आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत या संपूर्ण सिरीज मध्ये 10 विकेट म्हणजे हायेस्ट विकेट टेकिंग लीडर मध्ये प्रथम नाव घेतलं जातंय ते विजय पावलेचं. तोच गोलंदाज तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश आढाव यांच्याकडून 2 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रथमेश आढाव सलग 2 षटकार. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 5 विकेट्स मिळवले होते. नो बॉलचा आलाय सिग्नल. चेंडू बराच काळ हवेत. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक मात्र आहे. नो बॉल. दुसरी धाव वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. ओव्हर स्टेपिंग केली आहे आणि त्यामुळे आमच्या अनुभवी पंचांनी नो बॉलचा दिलाय सिग्नल आणि त्यानंतर इशारा काय येईल पंचांचा. सांघिक धावसंख्या धावफलकावरती 44 धावा. मुलतान का सुलतान वीरेंद्र सेवागच्या जर्सी क्रमांकावरती ज्याने षटकार मारून त्रिशतक साजरे केलं होतं. फ्री हिटचा चेंडू. पंचांनी गोलंदाजाच्या जखमेवरती पुन्हा एकदा मीठ चोळणारा इशारा केलाय. अर्थातच फ्री हिटचा मनपसंत मनाजोगा फटका खेळण्याची संधी असेल या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग एंडला विस्फोटक आक्रमक फलंदाज, संयम आणि आक्रमकता ज्याच्या नसानसामध्ये भिनलेली असा फलंदाज प्रथमेश उर्फ नाना पवार. फ्री हिटच्या संधीचं सोनं करेल का? सोन्याची किंमत देखील खूप महाग झालेली आपल्याला पाहायला मिळते. सोन्याचं संधीचं सोनं करावे लागेल या मॅच मध्ये. किंमत न बघता वस्तू विकत घ्यायची असेल तर वेळ न बघता मेहनत करा. सुंदर फटका. फलंदाज प्रथमेशच्या बॅट मधून लॉंग ऑफला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑफ वरून चेंडूची फेकी जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने मात्र चित्त्याच्या वेगाने सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती प्रथमेश आणि त्याच्या साथीला असलेला योगेश यांनी दुहेरी धावांची लहर मैदानामध्ये उठवली आहे. दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या धावफलकावरती जाईल 46 धावांवरती. प्रारंभीच्या 6 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 8 षटकांची मर्यादित लढत. प्रथम फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये महालक्ष्मी देवबाग. 6 षटकांच्या सांगते अखेरीस 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 असा धावफलक धावसंख्येवरती पाहायला मिळतोय प्रथम फलंदाजी करताना महालक्ष्मी देवबाग संघाचा.
6 षटकांमध्ये 46 धावा असा धावफलक मैदानाच्या आतमध्ये महालक्ष्मी देवबाग संघाचा. पहिल्या इनिंगमधील अजूनही 12 चेंडूंचा खेळ असेल बाकी. मात्र येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये किती धावांचं लक्ष दिलं जाईल रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघासमोर सांगण्यासाठी मायक्रोफोनवर श्याम वाक्कर. या स्पर्धेतून मी अमोल जमदाडे तमाम क्रीडारसिकांची रजा घेतोय आणि सन्माननीय बाबा परब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानून एवढ्या मोठ्या स्पर्धेत आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानून मी अमोल जमदाडे या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो, बक्षिसं आली आहे तिथे. निलेश आचरेकर आणि भरत राऊळ यांच्याकडून 3 षटकारांसाठी 1000 रुपये. पोलीस पाटील अजित खंडे यांच्याकडून 3 षटकारासाठी 1000, 3 चौकारांसाठी 1000. रोहित भोगटे यांच्याकडून हॅट्रिकसाठी 2000 रुपये. प्रथमेश आडाव 2 सलग षटकारासाठी 500 रुपये आणि निलेश आचरेकर यांच्याकडून 3 षटकारांसाठी 333 रुपये. सर माझ्याजवळ पण एक बक्षीस उद्योजक आलेलं आहे. विक्रांत धावडे 3 षटकार आणि 3 चौकारांसाठी 1000 रुपये. श्याम. सर माझ्याजवळ पण एक बक्षीस आलेलं आहे. रोख रुपये 5000. लागोपाठ 3 षटकारासाठी बंड्या पराडकर आणि प्रसादजी परुळेकर यांच्याकडून. त्याचप्रमाणे जॉमी ब्रिटो यांच्याकडून लागोपाठ 3 षटकारासाठी 2000 रुपये. यावेळी मात्र चांगला फटका कव्हरच्या दिशेने येतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या पोहोचेल ती 47 धावा. स्ट्राईकवरती आता फलंदाज दिसेल आपल्याला प्रथमेश पवार. काय फलंदाजी करतोय प्रथमेश पवार. सुरुवातीला 2 मोठे हादरे बसले होते शाहिद शेख आणि ओमकार देसाईच्या स्वरूपात. त्यानंतर मात्र प्रथमेश पवार आणि योगेश पवार म्हणजे क्रीडा क्षेत्र असो किंवा राजकारण क्षेत्र असो पवार बंधू आपले आहेतच. ते पवार बंधू मैदानामध्ये आपल्याला दिसत आहेत. यावेळी मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कोकण ड्रीम मेढा मालवण राहण्याची डिलक्स आणि जेवणाची उत्तम सोय सिद्धेश नेरुरकर आणि सचिन हडकर यांच्याजवळ. त्याचप्रमाणे कुमारमाडच्या कापावर ज्यांनी सोनं केलं ते आमचे महेन ढोलम या ठिकाणी उपस्थित आहेत मान्यवरांच्या कक्षामध्ये. हॅलो श्याम. विक्रांत दळवी उर्फ विकी दळवी यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये आलेत. धन्यवाद श्याम. थँक्यू सर. चांगली साझेदारी आपल्याला बघायला मिळते. चांगली भागीदारी आपल्याला बघायला मिळते. आतापर्यंत 41 धावांची भागीदारी या 2 पवार बंधूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश पवार आणि योगेश पवार. चेतन ताई शेट्टी यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा आल्या आहेत. आमच्या यूट्यूब लाईव्हचे जे प्रेक्षेपण आहे त्यासाठी धन्यवाद. त्याचप्रमाणे बाबा परब मित्रमंडळासाठी देखील शुभेच्छा आलेली आहे. धन्यवाद. आणि यावेळी मात्र आमची नजर लागली नक्कीच फलंदाज योगेश मैदानाच्या बाहेर. चांगली भागीदारी या ठिकाणी रचली होती. चांगली खेळी करत होते. पण 3रा हादरा या ठिकाणी बसेल, माफ करा 4था हादरा या ठिकाणी बसेल तो फलंदाजी करणाऱ्या संघाला. परब तगडा नेता कार्यकर्त्यांचा तो दाता. बाबा परब तगडा नेता कार्यकर्त्यांचा तो दाता. निलेश साहेबांचा राणे कुटुंबाचा निलेश साहेबांचा. हॅलो. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा क्रिकेटचा जर इतिहास पाहिला तर डोळ्यासमोर सर्वात पहिल्यांदा उभे राहतात ते आमचे भाऊ हडकर, दत्ता बांदेकर, सतीश गावकर, शेखर पाटकर. वायरी येथील झिला लोडबे, कोळम येथील महादेव आणि श्रीमान पराडकर, किरण बांदेकर, इरफान, सुनील धुरी अशी नावे आहेत की यांनी मालवणचे क्रिकेट उंचावर नेऊन ठेवले. जिल्ह्यात कुठेही स्पर्धा असली तरी मालवणचा संघ हा नेहमी फायनलमध्ये असायचा. पण आताची परिस्थिती बदललेली आहे. त्यावेळी मालवणचे खेळाडू हे बोलवले जायचे मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये. आता मालवणमध्ये बोलवले जातात इतर ठिकाणचे खेळाडू. खूपच
युवकांना ही सूचना असेल, आपण देखील याकडे लक्ष द्या. मालवणातील जे आमचे युवक आहेत, श्याम एक आठवण आहे, बबलू शिरसाट कायम प्लेबॉय संघाला कुडामध्ये खेळायला बोलवायचे. बबलू शिरसाट, रामनाथ 11. बरोबर राजा. तेच मी सांगतोय की त्यावेळचा काळ असा होता की मालवणचे जे खेळाडू होते ते बोलवले जायचे वेगवेगळ्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये, पण आजच्या घडीला परिस्थिती उलट आहे की बाहेरचे खेळाडू मालवणच्या संघातून खेळवायला बोलवायचे लागतात. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. अजून एक फलंदाज बाद होतोय, 5वा हादरा. श्याम बोला सर. आदी आर्यन ज्यावेळी मोठे होतील ना 20-21 वर्षाचे, त्यावेळी ही परिस्थिती बदललेली असेल. नक्कीच सर, पण अजूनही त्यांच्यासोबत 9 खेळाडू लागतील. ते श्याम मला वाटतं वाकर आहेत, ते करणार तुम्हाला आणि बरोबर. मला मैदानामध्ये उतरावं लागेल. नक्की आपण उतरूया त्यांना पाठिंबा देण्यासाठी. आमचे प्रवीण ठाकूर आहेत. नशीब फाईट रे फाईट म्हटलं नाही. प्रवीण ठाकूर आहेत की नाही? प्रवीण ठाकूर, फाईट रे फाईट. धावसंख्या आहे 49 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. रियाज मुल्ला यांच्याकडून बक्षीस येतंय 1000 रुपये. प्रथमेशचा जो गडी बाद केला त्याच्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस. बॉलरचं नाव आहे प्रज्योत अंबिरे, याच्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस मुल्ला साहेबांकडून. धन्यवाद. 7 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 49 धावा. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू. यावेळी मात्र वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न असेल गोलंदाजाचा. गोलंदाजी मार्कवरती मयूर वाघमारे. काय गोलंदाजी केली आहे या स्पर्धेमध्ये मयूर वाघमारांनी. 10 गडी ज्याने बाद केले आहेत, माफ करा, विजय पावलेने 10 गडी बाद केली. याने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. जहीर शेख आपण कृपया पप्पू परब यांना येऊन भेटायचं आहे. निलेश आचरेकर यांनी 3 षटकारांसाठी 333 रुपये बक्षीस दिलेले आहे. आतापर्यंत 11,000 लोक लाईव्ह मॅच पाहत आहेत. वाईट बॉलचा इशारा पंचांकडून येईल. अतिरिक्त धाव या ठिकाणी लिहिले जाईल. धावसंख्या पोहोचेल ती 51 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील. स्ट्राईकवरती फलंदाज दिसतोय आपल्याला जीवित मात्रे, ज्याच्या बॅटमध्ये मोठे फटके मारण्याची क्षमता, असा फलंदाज स्ट्राईकवरती. पण गोलंदाज तेवढाही तोलामोलाचा. मयूर वाघमारे इनसाइड आउटचा एक चांगला सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय कव्हर रिझनमध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. चांगला या ठिकाणी फटका सजवतोय तो फलंदाज आपल्या बॅटमधून जीवित मात्रे. धावसंख्या वाढताना दिसेल ती 53 धावा. तनिक्ष चिरे बाळू खडी सप्लायर्स आमचे अमोल होणारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे दिल दोस्ती दुनियादारामधील राजा माणोस सागर पोयरेकर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. हरीश गावकर आहेत, राजू भिडी आहेत, संजय वराडकर आहेत. सर्व आमचे मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबा परब मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते, त्याचप्रमाणे अक्षय कदम हा देखील या ठिकाणी उपस्थित आहे. चांगला चेंडू. यावेळी मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये चेंडू येतोय. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. 8 षटकांचा हा सामना आहे. अपेक्षा होती की 70 ते 75 धावा होतील मैदानामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाकडून, पण काय गोलंदाजी केली आहे. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला दिसतोय तो गोलंदाज मयूर वाघमारे. रोहित स्पोर्ट वेंगुर्ल्याच्या वतीनं काय गोलंदाजी करतोय. आतापर्यंत त्याने 6 गडी बाद केले आहेत. खूप चांगली गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा पॉईंटच्या डोक्यावरून चांगला फटका सजवला गेला. चेंडू बघता बघता सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी एक चांगला फटका यावेळी फलंदाजाच्या बॅटमधून. यस डीजे, तुला पण संधी मिळेल, बजाते रहो. जर उभा करायचा असेल तर 2 मोठ्या फटक्यांची गरज. ही जीवित मात्रेच्या बॅटमधून मयूर वाघमारे मात्र गोलंदाजी मार्कवरती असेल आणि जीवित खेळण्यासाठी सज्ज. यावेळी मात्र चांगलं कमबॅक. मयूर वाघमारेची ही खासियत आहे मित्रांनो. काय गोलंदाजी करतोय हा. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये या इनिंगमध्ये 3 षटकं निर्धाव. आम्हाला माहिती देत आहेत आमचे गणेश राऊळ. खूप चांगली स्कोरिंग करतायत या स्पर्धेसाठी. आंबरड वरून आलेले आहेत. बोला सर.
माझ्यासाठी एक बक्षीस आलंय खास. क्या बात आहे, पहिलं क्या बक्षीस. बात आहे. ज्याने बक्षीस दिलंय त्याच्यासाठी अगोदर जोरदार टाळ्या वाजवा. अजित खंडे पोलीस आहेत, त्यांनी अजय शिंदेना 500 रुपये दिलेले आहेत आणि माझ्याबरोबर बादल चौधरी, राजा सामंत आणि नाना नाईक यांना पण 500 रुपये दिलेले आहेत. खरोखरच त्या धन्यवाद अजितजी. ज्यांनी बक्षीस दिलंय त्यांना खरोखर सलाम आहे. खरोखरच त्यांनी पहिल्यांदाच मी असं ऐकतोय कोणीतरी अजय शिंदे सरांना बक्षीस दिलंय. धन्यवाद त्यांचे आम्ही खूप खूप मनापासून आभारी आहोत. तुमचा पण काय भरपूर आभारी आहे. बादलच्या भाषेत दार बरान घर होता दे तुमचा आणि खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला. 8 षटकं या ठिकाणी समाप्त होत आहेत. 8 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल 63 धावा आणि 64 धावांची गरज असेल ती रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघाला. यशवंत केंदळेकर स्कोरर वेंगुर्ला यांच्याकडून या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा आल्या. या ठिकाणी त्यांनी बक्षीस देखील प्रायोजित केलं होतं. 8 षटकांमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 64 धावांची. खूप मजा येईल या सामन्यामध्ये आणि रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघ जर विजयी ठरला या मॅच मध्ये तर शिवसेना उपविभाग प्रमुख मुंबई राजेंद्र फाटक साहेब यांच्याकडून रोख रुपये 50,000 हे रोहित स्पोर्ट वेंगुर्लासाठी बक्षीस आहे. या स्पर्धेसाठी खूप चांगलं पंचगिरी आपल्याला पाहायला मिळाली. ते आमचे उमेशजी मांजरेकर असतील, मंगेश धुरी असतील, दीपक धुरी असतील, अँब्रोज आल्मेडा सर असतील. खूप चांगली पंचगिरी त्यांनी या स्पर्धेसाठी केली. रोहित बोलेकर आपल्याला दिसत आहेत, रोहित स्पोर्ट वेंगुर्लाचे संघ मालक. वेलकम सर. त्यानंतर आपल्याला हा जो साऊंड सिस्टीम, उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आहे, कळबादेवी मंडप डेकोरेटर्स सन्माननीय बाबू धुरी आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी आहे. चांगला साऊंड सिस्टीम आहे, खूप चांगला डीजे त्यांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळतोय. त्याचप्रमाणे गौरव सावंत हे देखील या ठिकाणी आहेत जे यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण करतायत. त्यांची पूर्ण टीम, त्यांचं चांगलं कॅमेरा वर्क आणि त्यांच्यामुळेच आम्ही साता समुद्रा पार ही बाबा परब मित्रमंडळ आणि क्रिकेट असोसिएशनची क्रिकेट स्पर्धा आपण घर बसल्या पाहू शकतो. ते आमचे गौरव सावंत. www.tenniscricket.in च्या माध्यमातून आपण ही क्रिकेट स्पर्धा पाहू शकता. त्याचप्रमाणे आमचे समालोचक सन्माननीय राजा सामंत सर असतील, सन्माननीय बादल चौधरी सर असतील, सन्माननीय अमोल जमदाडे सर असतील, सन्माननीय प्रदीपजी देऊलकर सर असतील, सन्माननीय नाना नाईक सर असतील. सर्वांनी या स्पर्धेसाठी खूप चांगलं योगदान दिलेलं आहे. त्याचप्रमाणे पायस अल्मेडा आणि विल्सन फर्नांडिस यांनी देखील चांगली स्कोरिंग या ठिकाणी या स्पर्धेसाठी केलेली आहे. बाबा परब तगडा नेता कार्यकर्त्यांचा तो दाता. बाबा परब तगडा नेता कार्यकर्त्यांचा तो दाता. दिनांक 29 तारीखला एक महापूजा आहे मोरेश्वर दांडी या ठिकाणी. सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. मोरेश्वर दांडी या ठिकाणी जायचं आहे दिनांक 29 तारीख. आणि त्याचप्रमाणे झालझुलच्या मैदानावरती एक गाव एक संघ अशी क्रिकेट स्पर्धा दिनांक 28 तारीखपासून सुरू होणार आहे. जर कोणी इच्छुक असतील तर जयदेव लोणे, कल्पेश रोगे यांच्याशी संपर्क साधा. या आमचा हिरो ज्याने कोरोनाच्या काळात खूप चांगलं काम केलं, अक्षय कदम, याला आम्ही कधी विसरणार नाही. कारण ॲम्ब्युलन्सचा पायलट म्हणून त्याने खूप चांगलं काम कोरोनाच्या काळात केलं आहे. तो अक्षय कदम या ठिकाणी आहे. अक्षय कदम, तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. षटकार मारला आयुप वाटी, प्रसाद परवेकर आणि बंड्या पराड 2000 पहिल्याच चेंडूवरती जर पहिला षटकार कोणी मारला तर बाळू पाटील, प्रसाद परुळेकर आणि बंड्या पराडकर यांच्याकडून 2000 रुपये पहिल्याच चेंडूवरती पहिल्या षटकारासाठी. आणि लागोपाठ 3 षटकारासाठी अजूनही बक्षीस आहे, ते बंड्या पराडकर आणि प्रसाद परुळेकर यांच्याकडून रोख रुपये 5000. त्याचप्रमाणे जॉमी ड्रिटो याच्याकडून देखील लागोपाठ 3 षटकारासाठी 2000 रुपये बक्षीस आहे. काळबादेवी मंडप डेकोरेटर्स यांच्याकडून पहिल्याच चेंडूवरती गडी बाद झाला किंवा
षटकार लगावला तर त्याच्यासाठी देखील 500 रुपयाचं बक्षिसं भरपूर येत आहेत आणि सांगता सांगता मला देखील घाम फुटलेला आहे. श्याम, एक बक्षीस आलंय मोठं. वीर नाईक वेंगुर्ला सलग 3 षटकारासाठी 5000 रुपये आलेले आहेत. सर वीर नाईक वेंगुर्ला म्हणजे आमचा संतोष नाईक माझा मित्र आहे, तो त्याच्या मुलाचं नाव वीर आहे, त्याच्याकडून हे बक्षीस आलेलं आहे. संतोष, खूप खूप शुभेच्छा असतील तुला. नाना सावंत यांच्याकडून देखील बक्षीस येते 500 रुपयाचं. पहिल्याच चेंडूवरती जर षटकार मारला तर नाना सावंत निवती यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. हॅलो. मान्यवरांच्या कक्षात प्रासंगिक व्यक्तिमत्व, हडीगावचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते सागर पोयरेकर उपस्थित आहेत. जनमानसात त्यांचं प्रासंगिक व्यक्तिमत्व म्हणून आदरानं नाव घेतलं जातं. बाबा परब मित्रमंडळातील ते अविभाज्य घटक आहेत. शब्दफुलांनी सागर पोयरेकर तुमचं हार्दिक स्वागत करतो आणि पुढील वाटचालीबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. या पुढचं समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतो मालवणीचा बेताज बादशाह प्रतीक स्पोर्ट्सचे संचालक बादल चौधरी. कृपया आपण समोर यायचं आहे. प्रतीक स्पोर्ट्सचे संचालक ज्यांनी इथे पारितोषिकं प्रोव्हाइड केली आहेत त्यांनी कृपया मंचकासमोर या. त्यांचा सन्मान बाबा परब यांच्या शुभ हस्ते स्वागत त्यांचं. प्रतीक स्पोर्ट्स पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि त्यांना धन्यवाद. मान्यवरांच्या कक्षात कट्टर राणे समर्थक आणि कुडाळचे आमचे माजी नगराध्यक्ष आदरणीय विनायक राणे साहेब उपस्थित आहेत. त्यांचं पण मी बाबा परब मित्रमंडळाच्या वतीनं हार्दिक 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 स्वागत करतो. अमोल सुहास डिचवोलकर याचं ई श्रम कार्ड मिळालेलं आहे आणि त्याच्यासोबत पाकिट आहे. आपलं ओळख पटवून घेऊन जायची आहे. सलग 3 षटकार, 3 विकेट आणि 3 चौकारांसाठी 5000 रुपयांचं पारितोषिक ॲडव्होकेट हायकोर्ट वीरेंद्र खोत यांनी प्रायोजित केलंय. पहिली हॅट्रिक, षटकार, चौकार किंवा सन्माननीय विकेट, विनायक ॲडव्होकेट राणे वीरेंद्र खोत यांकडून 5000 रुपये. कुडाळ तालुका अध्यक्ष यांचा सन्मान पुष्पगुच्छ देऊन स्वागत त्यांचं बाबा परब यांच्या शुभ हस्ते. हॅलो. सन्माननीय गणेश भोगटे यांचंही या ठिकाणी स्वागत बाबा परब यांच्या शुभ हस्ते. ई श्रम कार्ड अमोल सुहास डिचोलकर यांचं ई श्रम कार्ड मिळालं आणि पाकिट मिळालंय. इथे अमरोज ॲल्मडा बसले, त्यांच्या जवळ आहे. कुणाचं असेल त्यांनी येऊन घेऊन जायचं आहे. ओळख पटवून घेऊन जा. नमस्कार. देव बरा करो गाववाल्यानो. बाबा परब मित्रमंडळ आयोजित माजी खासदार निलेशजी राणेसाहेब चषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये मालवण नगरीत मालवणी केंद्रावर सगळ्यांचा हात जोडून स्वागत. पहिल्या इनिंगचा खेळ झालो समाप्त. महालक्ष्मी देवबाग संघ टॉस हरल्यानंतर पहिली बॅटिंग करून जमावल्यांनी फक्त 63 रन, 8 ओव्हरीमध्ये 63 रन आणि रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघ 64 रन्सांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी. स्ट्रायकर यांच्या रिचेन करण मोरे, नॉन स्ट्रायकर एंडवर एजाज कुरेशी आणि बॉलिंग मार्कवर फरमान खान. पहिलो चेंडू कट करण्याचा प्रयत्न होतो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होतो. टप्प पडल्यानंतर चेंडू आतल्या दिशेने नेलो. इनस्विंग प्रकारचा खूपच सुंदर चेंडू फरमानचो आपण बघितलो. संपूर्ण स्पर्धेत मला वाटतं 7 विकेट ज्या खेळाडूच्या नावावर असत. बेस्ट बॉलरच्या यादीमध्ये वरचढ असणारे खेळाडू. संपूर्ण स्पर्धेत 6 पेक्षा जास्त हॅट्रिक. बादल भरत पारसेकर देवबाग यांनी 5 डॉट बॉल जर निघाले तर 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलेलं आहे. भरत पारसेकर देवबाग 5 बॉल डॉट निघाले पाहिजेत. विजय पावलेन 10 विकेट सुद्धा घेतलेले असत आणि फरमान त्याच्या मागोमाग 7 विकेट. दुसरं चेंडू फरमानचो इनसाइड आउट फटको कव्हर्सच्या दिशेन. मिड ऑफ फिल्डर आता फील्ड करता तोपर्यंत 1 रन एका रनसानिशी. व्यासपीठासमोरील सर्व जे प्रेक्षक आहेत त्यांनी बाजूला व्हा. मागे मान्यवर बसलेले आहेत, खेळाडू आहेत मागे. त्यांना मैदानावरचं दिसलं पाहिजे सगळं. शिंदे सर, अजून एक चांगली बातमी आहे तुम्हाला. जसं बक्षीस आलं त्याचप्रमाणे आज पहिल्यांदा पंचांना देखील बक्षीस आलेलं आहे. काय सांगताय? खरोखरच सांगतोय. वा वा वा, छान. 55-28 गाडी नंबर आमचे संदीप गुराम यांच्याकडून दोन्ही पंचांसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. वा वा. धन्यवाद संदीप गुराम. खरोखरच एक चांगलं कौतुकास्पद आणि खूप मोठं बक्षीस हे तुमचं असेल त्यांच्यासाठी.
आमचे दोनही पंच खरोखरच कौतुक करू आहे. उमेश मांजरेकर सर आणि मंगेश धुरी सर, एकदा टाळ्या वाजवूया दोनही पंचांसाठी. आणि त्यांच्यासमोर एम्ब्रोज अल्मेडा सर आणि दीपक धुरी सर सुद्धा. मैदानावर स्थिरावली धावसंख्या 2 रन्सावर. एजाज कुरेशी आणि करण मोरे दोनही बॅटर दोनही आपल्या खात्याची सुरुवात केली. मालवणी भाषेचे का बोनी करणा म्हटली जाता. 64 रन्सांचा पाठलाग असा आणि या 64 रन्सांचा पाठलाग करताना सलामीची जोडी. करण मोरे स्ट्रायकर यांच्या दिशेन 1 रन्सावर. फटको मोठो, चेंडू हवेत मिड ऑफच्या दिशेने, फिल्डर चेंडूच्या खाली वळ्यात येऊन पडलेलो चेंडू, ज्या करण मोरेन संपूर्ण सामन्यात संपूर्ण स्पर्धेत खूप सुंदर फलंदाजी केली. 60 धावा ज्यांनी आपल्या नावावर केले तो करण मोरे महाअंतिम सामन्यात 64 पाठलाग करताना पहिल्याच ओव्हरीत वैयक्तिक 1 आणि सांघिक 2 रन्सावर तंबूच्या दिशेने परतलो. रिप्ले मध्ये बघा फरमानचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूचा टप्पो थोडंसं आतल्या दिशेने सामाजिक बॉलरच्या कार्यकर्ते कपडावरून मारण्याचा प्रयत्न फसलो राजेश आणि माडेश्वर पहिला कलाम यांचं लागला. या ठिकाणी स्वागत होत आहे. गावकर यांना बाबा परब यांनी व्यासपीठावरती बोलवलेला आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्यांचं स्वागत बाळा. आणि ह्यासाठीच बाबा परब ओळखले जातात. काळोखातल्या माणसाक सुद्धा अगदी अचूक हेरून त्याचा सन्मान करणं आणि त्यामुळेच ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवताना बाबा परब त्यांचे सगळे सहकारी या स्पर्धेच्या निमित्तानं सिंधुदुर्गातले, कोकणातले, मुंबईचे, अगदी मुंबईच्या बाहेरचे सुद्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले जगभरातले सगळे प्रेक्षक, तुमचं स्वागत असा बाबा परब मित्रमंडळाच्या वतीन. ही स्पर्धा एवढी देखणी स्पर्धा आयोजनात ज्या व्यक्तीने गेले 10-15 दिवस झोप सुद्धा आपली घेतली नसत त्या व्यक्तीचा सन्मान असा यो बाबा परब यांचा सन्मान. उडालो कारंजो, पिल्लर चेंडूच्या खाली, फरमान चेंडूच्या खाली इलो आणि दुसरा कलाम लागला. दुसरा खेळाडू तंबूच्या दिशेने 64 रन्सांचा पाठलाग करताना धावसंख्या 2 रन्सावर. भाव अंतरीचे हरावे इट्स आउट. अजून या कलाम लागला. 2 धावसंख्या. मालवणी समालोचनासाठी शिवम माडेश्वर साहेबांकडून 500 रुपयांचा बक्षिसीला धन्यवाद. शिवम. 1-21 5-25 तुमच्या परमेश्वरान तुमका मिळवून देऊन दे आणि तुमचा घर भरान दार वतान दे. योगेश पेंडकरच्या प्रत्येक सिक्सरसाठी शिवम माडेश्वर कडून 1000 रुपयांचा बक्षीस. आणि मैदानात पावला टाकताना योगेश पेंडकर हॅट्रिकचा चेंडू असा ऑन अ पॉसिबल हॅट्रिक. 6 हॅट्रिक संपूर्ण स्पर्धेत बघितली. 7वी हॅट्रिक होईत काय. 1987 मध्ये चेतन शर्मांची वन डे मधली पहिली हॅट्रिक. त्यानंतर इडन गार्डनच्या मैदानावर कसोटी मधली पहिली हॅट्रिक हरभजन सिंगच्या नावावर. T20 मधली पहिली हॅट्रिक दीपक चहरच्याही आधी मुलींच्या नावावर, एकता बिस्तच्या नावावर. या स्पर्धेतली 7वी हॅट्रिक नोंदवण्याची संधी असा आणि ही 7वी हॅट्रिक करण्याचा प्रयत्न असतो फरमानचो. धावसंख्या स्थिरावली. 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 धावा. ऑन अ पॉसिबल हॅट्रिक फरमान आणि स्ट्रायकर यांच्या दिशेने टेनिस क्रिकेटचा बादशाह कृष्णा सातपुते. हॅट्रिकचा चेंडू कृष्णा सातपुतेचो फटको सुंदर इनसाइड आउट. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू आखांड्या पार चौकार. बाबा परब मॅजिक ओव्हर मध्ये कृष्णा सातपुतेने आपल्या खात्याची सुरुवात केली. धावसंख्या स्थिरावली. अर्ध्या डझनावर 6 रन्सावर. पहिलीच ओव्हर होती या संपूर्ण स्पर्धेची जी ओळखली जाता बाबा परब मॅजिक ओव्हर म्हणान. जी जादू बाबा परब यांनी संपूर्ण मालवणच्या जनतेवर केली त्या जादूची तुमका कल्पना येऊची म्हणून ही ओव्हर संपूर्ण स्पर्धेत ठेवली गेली होती. 11च्या 11 खेळाडू 30 सर्कल मध्ये जी जादू गेली अनेक वर्ष समाजकार्यात, क्रीडा क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात बाबा परब यांनी केली ती जादू यंदा जिल्हा बँकेच्या इलेक्शन मध्ये आपण सगळ्यांनी बघितली. तीच जादू तुमका दाखवण्याचा प्रयत्न पहिल्या ओव्हरीमध्ये बाबा परब मॅजिक ओव्हर. पहिल्या ओव्हरीचा खेळ समाप्त. मॅजिक कामगिरी गोलंदाज
त्याच फरमान खानची 2 कलमा लावली करण मोरे आणि एजाज कुरेशीची. प्रत्येक षटकारासाठी शिवम म्हाडेश्वर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि योगेश पेंडकर यांना प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. पहिल्या उरीचो खेळ झालो समाप्त. अर्ध्या डझनावर 64 रन्सांचो पाठलाग. टोटल टार्गेट 64. स्कोर रिचेस टू द 6 पटू. 58 रन्स अजून होयात 42 बॉल मध्ये. स्टील नीडेड 58 फ्रॉम जस्ट 42 डिलिव्हरीज. बॉलिंग मार्कवर फिरोज शेख. फिरोज गोलंदाजीची सुरुवात करतो पॅव्हलिन एंड कडून. डावखुऱ्या हातान पंचांच्या उजव्या हाताकडून लेफ्ट हँड ओव्हर द विकेट प्रकारचो चेंडू. पहिलोच चेंडू. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडूचा प्रवास. 1 रन मिळालो. 1 रनसांची धावसंख्या स्थिरावली 7 रन्सावर. 64 रन्सांचो पाठलाग असा मैदानावर रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाचो. ज्या रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघान गेल्याच आठवड्यात कुडाळच्या मैदानावर छत्रपती संभाजी महाराज चषक स्पर्धा जिंकली. कात्रीच्या मैदानावर सुद्धा ज्या संघान खूप सुंदर कामगिरी केली तोच संघ, ज्या संघान दिलदोस्ती दुनियादारीच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांकावर समाधान मानला तोच संघ तुमच्या समोर. पॉइंटच्या दिशेने मारलेलो चेंडू. पॉइंटचं क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंट पर्यंत जाता फील्ड करता तोपर्यंत 1 रन. 1 रनसांची धावसंख्या स्थिरावली 8 रन्सावर. 8 धावा. 64 पाठलाग चालू असा. रवींद्र जडेजा, अनिल कुंबळे, स्टुअर्ट क्लार्क अशा जगप्रसिद्ध खेळाडूंची जर्सी क्रमांक 8 स्कोरबोर्डवर. बाबा परब मित्रमंडळाच्या स्पर्धेत महालक्ष्मी देवबाग संघान गेल्या वेळी या स्पर्धेच्या चषकावर आपला नाव कोरला. यावर्षी खैचो संघ असलेलो विजेतो. योगेश पेंडकर आणि कृष्णा सातपुते. एक चांगली भागीदारी अपेक्षित असा. जी भागीदारी पहिल्या विकेटसाठी अपेक्षित होती, जी भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी अपेक्षित होती त्या जागेवर भागीदारी झाली नाही. त्या जागेवर 7.5 नडली. पण तिसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी करण्याचो इरादो दिसता कृष्णा सातपुते आणि योगेश पेंडकरचो. 1 रन्स काढून कृष्णा सातपुते स्ट्राईक सुपूर्द केली योगेश पेंडकरने. फटको खेळण्याचा प्रयत्न होतो. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. डावखुऱ्या हाताचा बॉलर जेव्हा पंचांच्या उजव्या हाताकडून येता तेव्हा एक नॅचरल आउटस्विंग तयार झालेलो असता आणि गोलंदाज फिरोजकडे स्वतःचो एक आउटस्विंग असा. अशा प्रकारचे 2 आउटस्विंग आणि त्यामुळे कृष्णा सातपुते बीट. चेंडू गेलो विकेट किपरच्या वळ्यात. चेंडू राहुलो मॅडम. धावसंख्या स्थिरावली 9 रन्सावर. जिमी अँडरसनची ही जर्सी क्रमांक 9 आणि त्यानंतर कृष्णा सातपुतेचा फटको पॉइंटच्या कपडावरसून चौकारासाठी. चौकारांची धावसंख्या 13 रन्सावर. धावसंख्या स्थिरावली 13 रन्सावर. अशुभ आकडो म्हटलो जातात 13, तरी सुद्धा 13चो आकडो बऱ्याच जणांनी आपल्या पाठीवर छापलो. योगायोग मधले त्याच्यातली बरीचशी नावं एम वरसून चालू होतात. मॅथ्यू वेड असा, मोहांती असा, मुनाफ पटेल असा अशा जगप्रसिद्ध खेळाडूंनी वापरलेली 13ची जर्सी क्रमांक स्कोरबोर्डवर 13 रन्सावर. अजून 51 रन्सांची गरज 37 बॉलमध्ये. स्विप करण्याचा प्रयत्न होतो, ग्लान्स करण्याचा प्रयत्न होतो. पंचांचो इशारो वाईड चेंडूचो. बघताबाजी मागचा वडे. बदल. वीर नाईक वेंगुर्ला यांनी रोहित स्पोर्ट्ससाठी प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय. वीर नाईक वेंगुर्ला. 10,000 पेक्षा जास्त प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले. त्या सगळ्या रसिक राजाचे मनापासून आभार. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न होतो कृष्णा सातपुतेचो, पण फिरोजने बघितला कृष्णाची पावला थोडी पुढे सरकतात आणि त्यानंतर फिरोजने चेंडू सुद्धा थोडंसं पुढे टाकलो. टाइम करणं कठीण झाला. जमिनी लगत मारलेलो फटको 1 रन्साचो. 1 रन्साबरोबरच 2 ओव्हरींचो खेळ झालो समाप्त. 64 रन्सांचो पाठलाग करताना रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाची धावसंख्या 2 बाद 15 रन्सावर. स्टील नीडेड 49 फ्रॉम 36 बॉल. 49 रन्स वय 36 बॉलमध्ये. रन झाले 2 विकेटवर 15. डीजे रन्सावर भुवनेश्वर कुमार आणि ग्रीम स्मिथ ह्या 2 जगप्रसिद्ध खेळाडूंची जर्सी क्रमांक स्कोरबोर्डवर. 49 रन्सांची गरज. आमचे मराठी गोड समालोचक प्रदीप देऊलकर आणि मालवणी समालोचनासाठी यश किंदेकर, युवराज स्पोर्ट वेंगुर्ला यांच्याकडून प्रत्येकी 250 रुपयांचा पारितोषिक. रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघासाठी काही विशेष बक्षिसं असत. प्रत्येक ओव्हरीच्या पहिल्या चेंडूवर चौकार किंवा षटकार बसलो तर यश किंदेकर यांच्याकडून 500 रुपये आणि कृष्णा सातपुते सलग 3 षटकारासाठी 3000 रुपये. रियाज मुल्ला यांच्याकडून
बंड्या पराडकर आणि प्रसाद पर्वेकरांकडून 5,000 रुपये. या सगळ्याचा श्रेय जातं हजारो रुपयांची बक्षिसा, लाखो रुपयांची बक्षिसा आणि हजारो रुपयांची खैरात आणि सगळा श्रेय फक्त आणि फक्त बाबा परब यांका. या स्पर्धेचे आयोजक मैदानावर बॅटर चॉईस पॉवर प्ले जे का म्हटलं जातं असो पॉवर प्लेचा चेंडू घेऊन पॉवर प्लेच्या षटकात वेगवेगळ्या प्रकारचे पॉवर प्ले आपण बघितले. पहिलीच ओव्हर या स्पर्धेची होती बाबा परब मॅजिक ओव्हर, त्यानंतर बॅटर चॉईस पॉवर प्ले. 2 नंबरची ओव्हर होती ती मॅन्डेटरी पॉवर प्ले. यामध्ये 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आणि क्रिकेटच्या नियमानुसार बॅटर चॉईस पॉवर प्ले आणि त्या ओव्हरीमध्ये 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. 3 खेळाडू असतील या ओव्हरीमध्ये. डीप मिड विकेटवर एक क्षेत्ररक्षक तुमका दिसता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आणि बॉलिंग मार्कवर सागर कांबळी मॅन फ्रॉम रत्नागिरी. गेल्याच आठवड्यात कुडाळची मिल्लत ट्रॉफी गाजवणार हो खेळाडू. पहिलो चेंडू आखूट टप्प्याचो हलकेच अपील झाला. अजित मोहिते विकेट किपर, अतिशय चपाळ विकेट किपिंग. संपूर्ण स्पर्धेत विकेट किपरचा जर बक्षीस असा तर त्या शर्यतीतला मोठा नाव अजित मोहिते. 6 कॅच आणि 2 स्टंपिंग आतापर्यंत अजित मोहितेच्या नावावर आणि 1 रनआउट सुद्धा. अचूक आकडेवारी ठाम मत आमचे स्कोरर अजित राऊळ यांची. अजून एक आखूट टप्प्याचा चेंडू कट करण्याचा इरादा होतो. अजित मोहितेची विकेट किपिंग. चेंडू राहुल मेडन मालवणी जे का पोलांडो चेंडू म्हटलं जाता, कुवांडो चेंडू म्हटलं जाता. सागर कांबळीचा जितक्या कौतुक केला त्या कौतुकाक साजेशी कामगिरी. जितकी फुला सागरला माळली त्या सगळ्या फुलांची परतफेड सागर करताना. 2 चेंडू झाले समाप्त. कृष्णा सातपुते सारख्या महान खेळाडू स्ट्रायकर यांच्या दिशेने जखडून ठेवणारे पहिले 2 चेंडू. 7 चेंडू आणि 10 धावा. फटको फसलो, चेंडू हवेत, पॉइंट क्षेत्ररक्षकाकडून सुटलेलो झेल. काय झाला ते सर. जमलेले मैदानावरचे हजारो प्रेक्षक, युट्यूबवरचे 10,000 प्रेक्षक या सगळ्यांची इच्छा होती की कृष्णा सातपुते तू अजून थोडं खेळाचो आणि ही इच्छा पॉइंटच्या फिल्डरची सुद्धा होती. देव देता आणि देवचार पाठ घेता. कृष्णा सातपुते बाद करण्याची साधी सोपी संधी दवडली गेली. ह्याच्यापेक्षा आणखी साधी संधी तुमका काय मिळतली. कृष्णा ही भूमी तुझ्यावर प्रसन्न असा, जा आणि राज्य कर ह्या भूमीवर. कदाचित हे वरदान असा तुका छत्रपतींच्या पदस्पर्शन पुनीत झालेल्या या भूमीकडसून. आजपर्यंत मालवण बोर्डिंग मैदान आसुसलेला असा तुझी मोठी खेळी बघण्यासाठी. दैवान दिलेली ही तुझ्यासाठी संधी. बाबा परब यांच्या स्पर्धेच्या निमित्तानं दिलेली ही तुका संधी. धावसंख्या स्थिरावली 16 रन्सावर. स्ट्रायकर यांच्या दिशेने योगेश पेंडकर, नॉन स्ट्रायकर एंडवर कृष्णा सातपुते आणि बॉलिंग मार्कवर सागर कांबळे. काय करतलो सागर कांबळी आणखी तरी. मालवणीत सांगायचा तर नाक आपटूचा फक्त बाकी रावला. कृष्णाक बीट केलो, झेल उडलो आणि पॉइंटने झेल सोडलो. फटको बघा, अतिशय सुंदर फटको. योगेशच्या बॅटमधून बाहेर पडलेलो इनसाइड आउट कव्हर सीमारेषेच्या दिशेने. चौकारानिशी धावसंख्येत बदल. धावसंख्या स्थिरावली 20 रन्सावर. 64 रन्सांचा पाठलाग करताना खूपच सुंदर फलंदाजी महालक्ष्मी देवबाग संघ. 64चा बचाव करताना तुमच्याकडून चांगली क्षेत्ररक्षणाची अपेक्षा होती. चांगले झेल तुमच्याकडून अपेक्षित होते. पण त्या जागेवर तुम्ही केलेली मिस फिल्डिंग, सुटलेले झेल. या जागेवर एक मालवणी म्हण आठवता, नाटा तुटीचे वडे आणि धू बसली कायलीकडे. जेव्हा वडे नाटा तुटीचे असतात तेव्हा धुयेक कायलीकडे बसवून चलना नाही, सगळा जपान वापरूचा लागता. विक्रांत दळवी उर्फ विकी दळवी यांच्याकडून विकेटसाठी 500 आणि षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. विक्रांत दळवी उर्फ विकी दळवी. संपूर्ण स्पर्धेत आपल्या गोलंदाजीच्या जोरावर ज्यांनी भल्या भल्या बॅटरला नाचवला असो खेळाडू पॉइंटवर चूक करताना खूपच मोठी चूक होती. ही चूक होती की ही घोडचूक होती. यू हॅव नॉट ड्रॉप द कॅच, यू हॅव ड्रॉप द वर्ल्ड कप. हे वाक्य हर्षल गिब्सच्या कानात सांगलेला स्टीव्ह वॉने. त्या वाक्याची परत एकदा आठवण झाली. धावसंख्या 20 रन्सावर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, थर्डमॅनला बीट करून चेंडू आखण्याच्या दिशेने चौकारासाठी. योगेश पेंडकरच्या बॅटमधून बाहेर पडलेलो आणखी खणखणीत देखणं चौकार आणि या चौकारानिशी धावसंख्या 2 डझनावर. 24 धावसंख्या 24. 64 रन्सांचा पाठलाग करताना 40 रन्सांची अजून गरज. खूपच सुंदर भागीदारी योगेश पेंडकर आणि कृष्णा सातपुते या 2 खेळाडूंच्या मध्ये. अनेक बाईक, अनेक कार ज्या खेळाडूच्या नावावर असत असो कृष्णा सातपुते स्पोर्ट्स बाईक जिंकण्याचं त्याचं स्वप्न होता आणि गेल्याच महिन्यात ती स्पोर्ट्स बाईक सुद्धा कृष्णा सरांनी आपल्या नावावर केली. बऱ्याच जणांका कृष्णा सातपुते सरांची संपत्ती दिसतात, फ्लॅट दिसतात, कार दिसतात. काल मी सांगितलेलं आहे गौरव, मग त्याचा फिटनेस दिसता.
15-20 वर्षानंतर सुद्धा कृष्णा सातपुते अगदी असा तसोच असा. ह्याच्यावरसून एक गोष्ट आठवली गौरव, तुझ्या आणि माझ्यासाठी आणि शिंदे सरांसाठी सुद्धा ती. पटको बघा खूपच सुंदर, थर्ड मॅनच्या दिशेने बघता बघता चेंडू आखांड्या पार चौकारासाठी. योगेश पेनकरचा हो तिसरा चौकार आणि या चौकारांची धावसंख्या स्थिरावली 28 रन्सावर. 28 स्कोर रिचेस. 36 रन्सांची अजून गरज. स्टील रिक्वायर्ड 36. स्विच केलेलो शॉट होतो योगेशच्या बॅटमधून. डीजे ललितला चान्स मिळालो. ललित सॉरी, आज खूप कमी वेळ मिळालो, पण त्या तुझ्या गाण्याच्या निमित्तानं फुलावर काटे सगळ्यांच्या डोळ्यासमोर दिसले. मॅच संपल्यानंतर कोणाच्या हातात असलेली फुला, कोणाच्या हातात असलेले काटे. महालक्ष्मी देवबाग एक दर्जेदार संघ असा आमचे मित्र राजन कुमटेकर आणि दुसऱ्या बाजून आमचा मित्र रोहित बोवलेकरचो रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघ. दोनही संघ मातब्बर संघ. रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघानं या मैदानावर स्पर्धा जिंकलेल्या असत. त्याचबरोबर गेल्या वर्षी महालक्ष्मी देवबाग संघाने ही ट्रॉफी जिंकलेली असा. या वर्षी बघूया या चषकावर महालक्ष्मी देवबाग संघ नाव कोरता की रोहित स्पोर्ट वेंगुर्ले. 36 रिक्वायर्ड फ्रॉम 30 डिलिव्हरीज. 30 चेंडूंचो खेळ शिल्लक. 36 रन्सांची गरज. धावसंख्या स्थिरावलेली 28 रन्सावर. 28. दुसऱ्या बाजून ओमकार देसाई आज तुमका खेळताना दिसता महालक्ष्मी देवबाग संघाकडसून. या वर्षी कोकणची भूमी ओमकारवर लय खुश असा. पेडणे प्रीमियर लीग, ध्रुव ट्रॉफी, त्याचबरोबर मिल्लत ट्रॉफी असे मोठमोठे स्पर्धा. गेल्या वर्षी सीसी धारगळची 2 लाखाची स्पर्धा. असे मोठे स्पर्धा ज्यांनी जिंकले. गेल्याच आठवड्यात मिल्लत चषकाची मॅन ऑफ द सिरीजची गियर्ड सायकल ज्यांनी आपल्या नावावर केली तो ओमकार देसाई मैदानावर दिसता तुमका क्षेत्ररक्षण करताना महालक्ष्मी देवबाग संघाकडसून. आज ही भूमी नक्की कोणावर प्रसन्न होता? जीवदान मिळालेल्या कृष्णा सातपुतेवर की ओमकार देसाईवर? 3 ओव्हरींचा खेळ झालो समाप्त. चौथ्या ओव्हरीची सुरुवात. बॉलिंग मार्कवर फरमान खान. 9 विकेट संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत ज्याच्या नावावर असत तो फरमान कृष्णा सातपुतेसाठी. स्क्वेअर लेगच्या दिशेने वळवलेलो मनगटी फटको. 1 रन पुरो झालो. दुसऱ्या रनचा इरादो अगदी सहज पुरे झालेले 2 रन. पहिलो रन्स मिळत की नाही अशी शंका होती. त्या जागेवर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. नको नको जाऊया आणि व्हाईन चाटून खाऊया या म्हणीचा आठवण करून देणारा रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 30 रन्सावर. 64 रन्सांचा पाठलाग. एकेरी दुहेरी रन्सान या टार्गेटच्या दिशेने वाटचाल करताना कृष्णा सातपुते आणि योगेश पेनकर. कृष्णा सातपुते सर स्ट्रायकर यांच्या दिशेने टेनिस क्रिकेटचं बादशाह जे का म्हटलं जाता असं कृष्णा फरमानच्या वेगवान चेंडूचा सामना करण्यासाठी हलके स्टिअर केले. थर्ड मॅनच्या दिशेने बॅटची कड घेऊन गेलेलो चेंडू. 1 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 31 रन्सावर. 2015, 2017 आणि 2019 अशा 3 वर्षात IPL ची ऑरेंज कॅप ज्या खेळाडून आपल्या डोक्यावर सजवली त्या डेव्हिड वॉर्नरची ही जर्सी क्रमांक 31. 31. 33 रन्सांची गरज 28 चेंडूमध्ये. 33 नीडेड फ्रॉम जस्ट 28 बॉल्स. टायटल जिंकण्यासाठी, स्पर्धा जिंकण्यासाठी चालू असलेला घमासान युद्ध, तुंबळ युद्ध, रणसंग्राम. योगेश पेनकरसाठी फरमानचो ह्यो पुढचो चेंडू. 3रो चेंडू असलेलो फरमानकडसून. कसला फरमान काढला बघूया फरमानने. बॅटची कड घेऊन चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने. आतापर्यंत खूपच चांगली फलंदाजी दोनही बॅटरची. चांगल्या चेंडूक सन्मान देताना, खराब चेंडूवर मोठं प्रहार करताना आणि त्यासाठी खराब चेंडूची वाट बघताना. मऊ थै खो आणि कठीण थै देव ह्या मालवणी म्हणीची आठवण करून देणारी ही भागीदारी. आणि 3ऱ्या विकेटसाठी 30 धावांची भागीदारी. पहिला कलाम लागलेला 1 रन्सावर. दुसरा कलाम लागलेला 1 रन्सावर आणि त्यानंतर ही भागीदारी 29 रन्सांची. 32 झाले, माफ करा, 32. 30 रन्सांची भागीदारी या 3ऱ्या विकेटसाठी कृष्णा सातपुते आणि त्या भागीदारीमध्ये कृष्णा सरांका मिळालेलं एक जीवदान सुद्धा. फरमान बॉलिंग मार्कवर. 3 चेंडूंचो खेळ झालो समाप्त. चौथो चेंडू असलेलो फरमानचो कृष्णासाठी. 10 चेंडू 14 धावा कृष्णाची आतापर्यंत कामगिरी. 64चो पाठलाग करताना लॉंगांच्या कपडावरसून मारण्याचा प्रयत्न होतो. बॅटच्या कडेक लागलेलो चेंडू. लॉंगांचो खेळाडू मिडॉन पर्यंत येता फील्ड करता तोपर्यंत 1 रन. 1 रन्सांची धावसंख्या. तिर्येचो डबल गेम 33 रन्सावर. गुजरातची कॅप्टनशिप यंदा करतलो हार्दिक पांड्या. त्या हार्दिक पांड्याची जर्सी क्रमांक 33 स्कोरबोर्डवर. अजून ते 31 रन्सांची गरज. 31 नीडेड. वन डे मधले 237 हायएस्ट स्कोर असा गप्टिलचो.
त्या गप्टीलची जर्सी क्रमांक 31 नीडेड 31. 26 बॉलचा फक्त खेळ शिल्लक असा. परत एक्सटियर केलेला चेंडू पॉइंटच्या दिशेन. एक रन घराच्या नावावर, योगेश पेंडकरच्या नावावर. एका रनसानीची धावसंख्या स्थिरावली 34 रनसावर. कृष्णा सातपुते सरांनी जो फिटनेस राखलो तो वाखाणण्याजोगे फिटनेस असा. आणि मगाशी गौरव ताच मी म्हणावतोय फिटनेस राखणं गरजेचं असा. जर आपण फिटनेस राखलो नाही तर आपले कपडे आपणाक फिट होतले. जागच्या जागेवर फिट्टम फाट आणि त्यामुळे फिटनेस राखणं खूप गरजेचं. आणि जो फिटनेस कृष्णा सर तुम्ही राखलात खरोखरच हॅट्स ऑफ, सलाम असा तुमका. 25 चेंडू 30 रनसांची अजून गरज. धावसंख्या स्थिरावली 34. 34 फॉर 2. 11 चेंडूत 15 धावा. कृष्णा सातपुते हेलिकॉप्टर शॉट उडवण्याचा प्रयत्न होतो. मिड विकेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास अलोंग विथ द कार्पेट असा जे का म्हटलं जातं. मालवणी भाषेत एका सरपाटी शॉट म्हटलं जातं. एकेरी रनसावर समाधान. एका रनसानीची धावसंख्या स्थिरावली 35 रनसावर. 35. बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण क्रिकेट असोसिएशन तुमचे मनापासून आभार असत. ही देखणी स्पर्धा, या स्पर्धेच्या निमित्तान सिंधुदुर्गची शान असलेला हा मालवण बोर्डिंग मैदान तुम्ही जगाक दाखवलात. आमची शान, आमचा अभिमान, या अभिमान म्हणजे हा आमचा मालवण टोपीवाला मैदान. या मैदानाच्या माध्यमातून मालवणचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात गेला. टेनिस जगतात आज IPLचा पहिलो सामना चालू असा गौरव, पण जगभरातल्या लोकांनी IPL बाजूक ठेवला आणि बाबा परब मित्रमंडळाची स्पर्धा बघणं जास्त प्रिफर केला. धावसंख्या स्थिरावली 35 रनसावर. 4 ओव्हरींचा खेळ झालो समाप्त. 29 रनसांची अजून गरज. हॅलो. बदल अतिथी कक्षामध्ये आमच्या सिंधुदुर्गाची शान, ज्यांना कोकणरत्न भजनासाठी पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. कोकणरत्न हा भजनासाठी पुरस्कार ज्यांना मिळाला ते प्रकाशजी पारकर साहेब आमच्या अतिथी कक्षामध्ये उपस्थित आहेत. ज्यांची अमोघ वाणी आणि गोड वाणीने अखंड महाराष्ट्राला ज्यांनी भुरळ घातली ते आमचे सर्वांचे मार्गदर्शक प्रकाश पारकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि जय हनुमान क्रीडा मंडळाचे गुरुपरब विकास पाताडे गोठ्या मुणगेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत. 29 नीडेड फ्रॉम 24 बॉल्स. 29 रनसांची अजून गरज असा. आणि 12 बॉलमध्ये 16 रनसावर कृष्णा सातपुते स्ट्रायकर यांच्या दिशेन. फिरोज शेख बॉलिंग मार्कवर. एका ओव्हरीत ज्यांनी 9 रन खर्च केले तो फिरोज बॉलिंग मार्कवर. पहिलो चेंडू बॅक टू द बॉलर. सन्मान दिलो कृष्णान. चेंडू रावलो मॅडन. धावसंख्या स्थिरावलेली अजूनही त्याच रनसावर. भागीदारी खूपच सुंदर. तिसऱ्या विकेटसाठी आतापर्यंत 33 रनसांची भागीदारी कृष्णा सातपुते आणि योगेश पेंडकर. एक झेल जरी सुटलो तरी त्या झेलाचा अपवाद सोडलो तर निर्भय फलंदाजी. शॉर्ट पिच चेंडू पूल करण्याचा इरादा होतो. सफल होऊन कृष्णा सातपुतेचा पेटंट शॉट जे का म्हटलं जाता. रनआउट करण्याची संधी होती पण रनआउट हुकलो तो हुकलो. एक ओव्हरथ्रोचा रन सुद्धा मिळालो. आयते मिळालेले हे 2 रन. ह्या 2 रनसानीची धावसंख्येत बदल. धावसंख्या स्थिरावली 37 रनसावर. गावात फुकटची भाकरी तर कित्या करू होई चाकरी ह्या मालवणी म्हणीची आठवण येली. आयत्यार कोयतो जे का म्हटलं जाता असे हे आयते 2 रन्स होते. आंधळो मागता एक डोळो आणि देव देता 2 ह्या म्हणीची सुद्धा आठवण झाली. 22 चेंडू 27 धावांची अजून गरज. धावसंख्या स्थिरावली 37. 37 फॉर 2. स्टील रिक्वायर्ड 27 फ्रॉम 22 बॉल्स. फिरोज बॉलिंग मार्कवर. सन्मान देण्याचा प्रयत्न होतो कृष्णा सातपुतेचो. हलकेच अपील झाला. बघूया पंचांचा बॉट काय म्हणतात. पंचांनी नाबाद ठरवलेलो हे चेंडू वगीच केलेला अपील होता आणि वगीच ते का देव बघित. फिरोज बॉलिंग मार्कवर खूपच सुंदर. धावसंख्या 37 रनसावर. 37. 5व्या ओव्हरीचा खेळ प्रगतीपथावर. 3 चेंडू समाप्त झाले फिरोजचे. फिरोजने केलेली कमाल. यापूर्वीच्या चेंडूवर मोठा अपील झालेला कृष्णा सातपुतेच्या विरोधात. या चेंडूवर हेलिकॉप्टर उडवण्याचा असफल प्रयत्न होतो कृष्णाचो. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही चेंडू बघू शकता. फिरोजचो किती सुंदर होतो. कोलवर टप्प्याचो चेंडू आणि या चेंडूवर ग्लान्स करण्याचो फ्लिक करण्याचो हेलिकॉप्टरचो असफल प्रयत्न कृष्णाचो. तटक्या पेचून गेलेलो चेंडू खटक्यार बॉट आणि जाग्यावर पलटी. 37 रनसावर 3रा कलाम.
वेगळं बक्षीस येत आहे. समालोचकांना बक्षीस आलं, पंचांना आलं, मलाही आलं आणि आता बाबा परब मित्रमंडळासाठी 2000 रुपये आलेले आहेत. संदीप नारायण चिंदरकर वाळू व्यावसायिक यांनी बाबा परब मित्रमंडळाचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यासाठी 2000 रुपये दिलेले आहेत. धन्यवाद संदीप नारायण चिंदरकर. बाबा परब मित्रमंडळ यांच्यापैकी कोणतरी या इकडे या. जॉमी जवळ सुपूर्द करतोय हे 2 ते. मनापासून आभार असत बक्षीस देणाऱ्याचे, कारण हे हात गेले महिनोभर गेले वर्षभर राबले या स्पर्धेसाठी बाबा परब मित्रमंडळाचे. फिरोज शेख, तुझा कौतुक असा, ज्या हातान तू जखमा दिलस त्याच हातान तू मलम लावलंस. कृष्णा सातपुतेचं कॅच झेल तू सोडलंस आणि त्यानंतर त्याची विकेट तूच तुझ्या नावावर केलंस. जेव्हा फिरोज कडसून झेल सुटलो तेव्हा युक्रेन आणि रशियाच्या लढाईची सुद्धा आठवण झालेली. झेल उडलं तेव्हा झेलिन्स्की युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष त्यांची आवड, आणि झेल सुटल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीनची आठवण झाली. फाईन लेगच्या दिशेने मारलेलो चेंडू, खूपच सुंदर फटको शुभमच्या बॅटमधून. पहिल्या दुसऱ्या टप्प्यानंतर चेंडू चौकार आणि या चौकाराबरोबर धावसंख्या स्थिरावली 41 रन्सावर. मैदानावर चालू असलेलं महायुद्ध दशावताराबरोबरच डबल बारी ही आमची कोकणची संस्कृती. 2 एप्रिल कुडामध्ये आवर्जून या सिद्धिविनायक मित्रमंडळाचं चौरंगी बारीचो कार्यक्रम असा. लोके बुवा, गुंडू सावंत बुवा, वागदेकर बुवा आणि गावडे बुवा 2 एप्रिल कुडाळमध्ये. मैदानावर चालू असलेली डबल बारी बघूया कोण जिंकता, महालक्ष्मी देवबाग जिंकता की रोहित स्पोर्ट वेंगुर्ले. शुभमचो अजून एक मोठो फटको, इल्या चौकारान शुभमने आपल्या खात्याची बोनी केली आणि त्यानंतर झालेली थोडीशी ढिलाई, थोडीशी मिसफिल्डिंग झाली. योग्य वेळी बॅकअप थैसर झालो. फक्त 1 रन्सावर समाधान. 1 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 42 रन्सावर. शिखर धवन, एरॉन फिंच अशा जगप्रसिद्ध खेळाडूंची ही जर्सी क्रमांक 42 स्कोरबोर्डवर 42. पाण्यामध्ये किल्ला पाहुणी मनामध्ये भरला. खरोखरच आम्ही अभिमान असा आमका ही मालवणी भाषा आमच्या मालवण मधली मच्छिंद्र कांबळींनी जगाच्या कानाकोपऱ्यात नेलेली भाषा. ज्या मालवणची स्थापना झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शन पावन झालेल्या या भूमीत, जो किल्लो आपण बघतो मालवणचा किल्लो, जगाच्या कानाकोपऱ्यात हो आवाज जायत असतात बाबा परब मित्रमंडळाच्या माध्यमातून. कधीतरी आमच्या मालवणात नक्की या. आमचं मालवणचं किल्लो बघा, किती गोड असा आमची मालवणी भाषा. मालवणमध्ये येऊन ऐका, एकदा सुरमई पापलेटची चव घ्या, एकदा सोलकडी अगदी मनापासून प्या आणि नंतर आमच्या मालवणीचा तो काय तुमका वाटता, कशी वाटता त्याचा अभिप्राय द्या. धावसंख्या स्थिरावली 42 रन्सावर. 5 ओव्हरींचा खेळ झालो समाप्त. 22 रन्सांची गरज 18 चेंडूमध्ये. स्टील निडेड 22 फ्रॉम 18 बॉल्स. धावसंख्या स्थिरावली 42 42. 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि बॉलिंग मार्कवर आशिष. जय रुपेश खोबरेकर, आपण कुठे असाल तर आपले वडील व्यासपीठाच्या समोर आपली वाट पाहत आहेत. आशिष मेहरुल, मॅन फ्रॉम दिल्ली. बॉलिंग मार्कवर आशिषचा पहिलो चेंडू, खराब चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू होतो. शफल होऊन मारलेलो फटको शुभमच्या बॅटमधून. दुसऱ्या टप्प्यानंतर चौकारासाठी. चौकारांची धावसंख्या स्थिरावली 46 रन्सावर 46. पाठलाग करताना तुमका स्कोरबोर्डवर दिसणारी धावसंख्या 46. चेंडू बघा ऑप्शनच्या खूपच बाहेर होतो. शफल होऊन मारलेलो फटको शुभमच्या बॅटमधून. मॉन्टी पनेसरची जर्सी क्रमांक 46 स्कोरबोर्डवर आणि ह्या 46 रन्सावर 46 ची पलटी अपेक्षित 64 रन्सांची. बॉलिंग मार्कवर आशिष. गेल्या वर्षी आशिष आगरकर दिल्लीचो गोलंदाज ज्यांनी कमाल केलेले या स्पर्धेत. यावर्षी दुसरो आशिष, तो सुद्धा दिल्लीचो बॉलिंग मार्कवर. 18 रन्सांची गरज. 17 चेंडूंचं फक्त खेळ शिल्लक. रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाक रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होतो. आतापर्यंत इल्या ज्यांनी खूप सुंदर गोल फलंदाजी केली. 2 चौकार ज्या शुभमने अगदी सहज मारले सरळ बॅटने, तोच शुभम यावेळी रिव्हर्स स्विच हिट करण्याच्या नादात तंबूच्या दिशेने परतलो. चौथा कलाम लागला 46 रन्सावर. मालवणीत सांगायचा तर मराच्या ढोराक चराचे वडी असा वर्णन ज्या फटक्याचा केला जाता, तो आत्मघातकी असो रिव्हर्स फटको, रिव्हर्स स्विच अंगलट इलो थोडोसो शुभमच्या आणि शुभम तंबूच्या दिशेने परतलो. धावसंख्या स्थिरावली 46 46 4. डीजे
टिप्पणी समालोचन ऐकलं आणि सगळ्या भाषेतली गाणी डीजेन तुमका ऐकवली. बादाम बादाम ह्या बंगाली भाषेतला गाणं, मालवणी भाषेतली गाणी त्यांनी ऐकवली. परम सुंदरी ह्या गाणं सिंहली भाषेतला डीजेन तुमच्या साठी ऐकवला. स्पॅनिश भाषेतला बेला चाव सुद्धा ऐकायला. अजून काय राहुला असत तर सांगा, म्हणजे ता ऐकवण्याचं घरात जाऊया. चनप्प चनगौडा कन्नड भाषेतला गाणं असा डीजे ता सुद्धा जमला तर ऐकव, म्हणजे जे कर्नाटकासून इल्ले त्यांना सुद्धा खुश होऊन दे. कारण सगळ्या भाषेतली कॉमेंट्री काय आम्ही सांगू शकणार नाही. मालवणी मुलखाती स्पर्धा चालू असा, त्यामुळे मालवणी सांगणं ह्या अनिवार्य गोष्ट होती. रुपेश गावडे यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. रोहित स्पोर्ट्स संघ जिंकला तर 500 रुपये आलेले आहेत. रुपेश गावडे. रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघासाठी मोठमोठी बक्षिसं असतात आणि तो संघ सुद्धा आमच्या रोहित बोलेकरांचा संघ विजयश्रीच्या अगदी जवळपास 16 चेंडू 18 धावांची गरज, एखादो चमत्कार फक्त वाचवू शकता. महालक्ष्मी देवबाग संघात धावसंख्या स्थिरावली 46. 2 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. आशिषला मिळालेली एक सफलता. पहिल्या चेंडूवर चौकार, पण त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर तटक्या पेचून गेलेलो क्लीन बोल्ड करून गेलेलो चेंडू. 16 चेंडू 18 रन्स अजून होत विजयासाठी. चेंडू खूपच सुंदर होतो, अतिशय वेगवान चेंडू. अजित चेंडूच्या मागे येता नियंत्रण मिळवता तोपर्यंत 1 रन. 22च्या स्वरूपात हो 1 रन. एका रनसानिशी धावसंख्या स्थिरावली 47 रन्सावर. बेन ब्रावोची जर्सी क्रमांक 47 स्कोरबोर्डवर 47. स्टील निडेड 17 फ्रॉम 15 बॉल्स. टायटल जिंकण्यासाठी बाबा परब मित्र मंडळाची ही स्पर्धा जिंकण्यासाठी माजी खासदार निलेशजी राणेसाहेब चषक जिंकण्यासाठी शेवटच्या 15 चेंडूंचा खेळ शिल्लक 17 रन्सांची अजून गरज. योगेश पेंडकर एका बाजूनं ठाण मांडून राहताना समुद्रात गेलेली आमच्या मच्छीमार बांधवांची नौका वादळात जशी नांगर टाकून उभी राहता अगदी तसोच टाकलेलो नांगर. मनगटी फटको हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटच्या दिशेने 1 रन्स मिळतलो. एका रन्सानिशी धावसंख्येत बदल. धावसंख्या स्थिरावली 48 रन्सावर. 48 संपूर्ण IPL मध्ये सगळ्यात जास्त रन्स ज्या खेळाडूच्या नावावर असत, पण दुर्दैवान यावर्षी जो खेळाडू अनसोल्ड रवलो त्या खेळाडूची जर्सी क्रमांक 48 स्कोरबोर्डवर 48. 16 रन्सांची अजून गरज. पाठलाग चालू असा तो 64 रन्सांचो. आणि विजय आणि पराजय यामध्ये योगेश पेंडकर अगदी खंबीर उभो असा, ठाण मांडून उभो असा. योगेशला साथ देण्यासाठी राकेश पवार, राकेश प्रभू माफ करा, मॅन फ्रॉम पालघर राकेश प्रभू स्ट्रायकर यांच्या दिशेने डावखुऱ्या हाताचो एक मोठो खेळाडू. जवळसून बघल्यानंतर जो जेका सगळ्यांका पुष्पाची आठवण येता असो पुष्पासारखो दिसणारो राकेश, पण तो पुष्पा होतो झुकेगा नाही साला. ह्यो पुष्पा काय करतलो, स्वतः झुकतलो की इतरांका आपल्या समोर झुकवतलो. 13 चेंडू 16 रन्सांची गरज. 16 रिक्वायर्ड 13 बॉल्स 48 धावसंख्या. हलकेच कट करण्याचा प्रयत्न होतो, सोडून दिलो चेंडू. पंचांनी इशारो केलो वाईट चेंडूचो. परत एकदा वाशी टू काशी, चांदा टू बांडा, पंजाब टू हरियाणा. मालवणीत सांगायचं तर बघता भजी मागता वडे. वाईटच्या स्वरूपात 1 रन. धावसंख्या 49 49. अर्धशतकाच्या अगदी उंबरठ्यावर उभा असणारा संघ महालक्ष्मी देवबाग संघासमोर रोहित स्पोर्ट वेंगुर्ले. खोलवा टप्प्याचा चेंडू होतो. यॉर्कर लाईन ज्याका म्हटली जाता क्रिकेटच्या परिभाषेत, मालवणी ज्याका मुकरी लाईन म्हटली जाता, लगोरी लाईन म्हटली जाता. रनिंग बिटवीन द विकेट बघा खूपच सुंदर, चप्पळ रनिंग बिटवीन द विकेट. खुळावलेलो कुत्रो पाठी लागलो तर कोकणात जसं स्पीड घेतलं जाता तसं घेतलेलं स्पीड. 2 रन्सांची धावसंख्या अर्धशतका पार 51 रन्सावर 51. 6 ओव्हरींचा खेळ झालो समाप्त. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 13 रन्सांची गरज. 13. कन्नड गाणं चनप्प चनगौडा डबल बारीत गुंडू सावंतबू आणि फेमस केलेलं या गाणं. सगळ्या भाषेतली कॉमेंट्री काय आम्ही देऊ शकणार नाही, पण निदान गाणी तरी तुमका ऐकवण्याचा प्रयत्न. कोरियन भाषेतला गन्नम स्टाईल ललित असला तर ता सुद्धा ऐकव, म्हणजे एखादं कोण कोरियन जर बघत असत ऐकत असत तर त्याचाही समाधान होऊन दे. धावसंख्या इंग्लंडच्या बेस्टच्या जर्सी क्रमांकावर 51 रन्सावर. खूपच सुंदर स्पर्धा. बाबा परब तुमचे आभार मानूचे तितके थोडे असत.
आणि आमची इच्छा असा कोणीतरी सिंधुदुर्गात अजून मोठे स्पर्धा लावून दे. पुढच्या वर्षी आमका 5 लाखाच्या वर ही स्पर्धा बघूक मिळांदे. या वर्षी सुद्धा ही सगळ्यात मोठी स्पर्धा आणि बाबा परब यांची स्पर्धा इतर कोणाशीच नाही असा. फक्त एकाच स्पर्धेबरोबर आमची स्पर्धा असा, त्याच्यापेक्षा वरची स्पर्धा आमची लागतली पुढच्या वर्षी. आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न होतो. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. योगेश पेंडकर नशिबवान राहिलो. योगेश की बॅटची कडा न घेता चेंडू गेलो. विकेट किपरच्या भूमिकेत ओमकार देसाई, मॅन विथ गोल्डन आर्म जे का म्हटलं जातं असं ओमकार देसाई माफ करा विकेट किपरच्या भूमिकेत. बॉलिंग मार्कवर सागर कांबळे, मॅन फ्रॉम रत्नागिरी. फटको मोठो, चेंडू हवेत फिल्डरच्या हातात जाता की आकांडापार जाता. वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू ज्या योगेश पेंडकरने आतापर्यंत आपल्यावर नियंत्रण ठेवला. एकेरी दुहेरी धावांवर ज्यांनी धावफलक हलत ठेवलो, ऐन मोक्याच्या क्षणी योगेश पेंडकरने आपला नियंत्रण गमावला. षटकार मारण्याच्या नादात योगेशच्या नावाचा कलाम लागला. धावसंख्या स्थिरावली. बेस्टोच्या जर्सी क्रमांकावर 51 रन्सावर करूक गेलो नरकासूर. तयार झालो संकासूर. स्टाईल डीजे ऐकवला, पण युट्यूबवर ह्या गाणं तुमका ऐका गावाचा नाही, त्याच्यासाठी फक्त गौरव जबाबदार असा. धावसंख्या स्थिरावली 51. अजून 13 रन्सांची गरज. मोहम्मद युसुफची जर्सी क्रमांक अजून रिक्वायर्ड रनच्या जागेवर तुमका दाखवता. 10 बॉलमध्ये 10 चेंडू 13 धावा. शार्दुल ठाकूरने 54ची वापरूच्या आधी जी जर्सी क्रमांक शार्दुलकडे होती त्या जर्सी क्रमांक एवढे चेंडू शिल्लक असत. 10 चेंडू 54 13 रन्सांची गरज असताना परत एक मेडन चेंडू सागर कांबळीचो. सागर कांबळी आमच्या कोकणातला ह्या पाणी असा. आमचा कोकण म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, गोवा, केरळ पर्यंत कोकण म्हटलं तर वावग्या ठराने. पण या कोकणच्या खेळाडूंनी ही स्पर्धा गाजवली. जे जे कोकणी खेळाडू या स्पर्धेत खेळले एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आमच्या कोकणी खेळाडूंसाठी. आमच्या कोकणचा पाणी आमका अभिमान असा, या कोकणी भाषेचो अभिमान असा, आमका कोकणी मालमत्तेचो, कोकणी संपत्तीचो आणि कोकणी भूमीचो. मिड ऑफच्या दिशेने चेंडूचा प्रवास. 1 रन मिळालो. राकेश प्रभू 1 रन्स आपल्या खात्यावर. 1 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 52 रन्सावर 52. 64 रन्सांचा पाठलाग करताना राहुल त्रिपाठीची जर्सी क्रमांक 52 तुमका दिसता स्कोरबोर्डवर. दुसऱ्या बाजून 8 चेंडू आणि 12 धावा. रवींद्र जडेजा आणि युवराज सिंगची आठवण करून देणारी ही रिक्वायर्ड रन्स आणि रिमेनिंग बॉल्स. 8 चेंडू 12 धावा. 12 रिक्वायर्ड फ्रॉम 8 डिलिव्हरीज. स्कोर रिचेस टुवर्ड द 52 फॉर 5. निम्मे संघ गारद झालो तरी सुद्धा मैदानावर नितीन माटुंगे आणि राकेश प्रभू या दोघांवर मोठी जबाबदारी. नितीन माटुंगे ज्यांनी संपूर्ण स्पर्धेत खूपच सुंदर कामगिरी केली. जसं आमका कोकणच्या सोलकडीचो अभिमान असा, अगदी तसोच आमका तांबड्या पांढऱ्याचो सुद्धा अभिमान असा. पण फक्त खावच्या पुरता कोल्हापूरवर प्रेम करताना कधीतरी कोल्हापूरमध्ये जाऊन रंकाळो सुद्धा बघायचो, पावसाळ्यात जाऊन पन्हाळो सुद्धा बघायचो. 8 चेंडू आणि 12 धावांची गरज. थोडीशी बातचीत झाली मैदानावर आणि या बातचीतीनंतर परत एकदा सामन्याची सुरुवात. कोण जिंकतलो? बाबा परब मित्र मंडळ आयोजित ह्यो देखणो चषक, माजी खासदार निलेशजी राणे साहेब चषक. बारा 12,000 प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले. 12,000 प्रेक्षकांचा रसिक राजाचा मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. आणि मैदानावरचा ह्यो रसिक राजा, किती कौतुक करायचं आमच्या प्रेक्षकांचा. खूपच कौतुक. मोजूक घेतले तर आकडे कमी पडतील. 8 चेंडू 12 धावांची गरज. बाबा परब मनापासून तुमचे आभार. एवढ्या सुंदर स्पर्धेचं आयोजन तुम्ही केलात. IPL झक मारता अशी स्पर्धा मालवणच्या मैदानावर. बॅटची कड घेऊन गेलेलो चेंडू परत एकदा मिळालेला जीवदान. नितीन माटुंगे. मगाशी योगेश पेंडकरला जीवदान मिळाला, पण ह्या
ह्यो झेल तेवढं सोपं नव्हतो. वेगवान चेंडू होतो सागर कांबळीचो आणि त्या चेंडूवर जोरदार बॅट फिरवलेली नितीन माटुंगेन. ओमकार देसाई सारखो कसलेलो विकेट किपर बीट झालो. ह्यो हाफ चान्स होतो, पण सामनो आणि स्पर्धा जिंकण्यासाठी हे हाफ चान्स तुमका फुल चान्स करूचे लागतले. नशीब बरा की बॅकअप थैसर थर्ड मॅनचो अगदी योग्य जागी होतो. 1 रनचानिशी धावसंख्या स्थिरावली 53 रन्सावर 53. वेस्ट इंडिजच्या राम नरेश सर्वांची आठवण करून देणारी ही जर्सी क्रमांक 53 स्कोरबोर्डवर. 11 रन्सांची गरज, 7 चेंडूंचो खेळ शिल्लक. राकेश प्रभू पुष्पा झुकेगा नाही साला स्ट्रायकर यांच्या दिशेन सागरच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी. तमिळ भाषेतले काही प्रेक्षक असतील तर त्यांच्यासाठी श्रीवल्ली सुद्धा होऊन जाऊन दे ललित, थोड्या वेळान, लगेच नको. 53-53. फटको मोठो, चेंडू हवेत, कव्हर क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि सुटलेलो झेल. तिसरो झेल सुटलो. काय झाला सर? मगाशी अजय शिंदे सर रशिया आणि युक्रेनच्या युद्धाची आठवण करून दिली आणि दोन्ही देशांचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि पुतीन. झेल उडाल्याबरोबर झेलेन्स्की आठवलं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आणि झेल सुटल्याबरोबर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आठवले. 2 रन्स मिळाले. आयतवारच्या बाजारात मासे घेऊन जायचा मालवणच्या बाजारात आणि फुटलेल्या कॅरीबॅग मध्ये बांगडो पिशवेक स्पर्श न करता जर जमिनीच्या दिशेने पडलो तर कसा वाटता, अगदी तसाच वाटला मैदानाच्या दिशेने. अजून एक झेल सुटलो आणि मैदानावर धावसंख्या 5 डबल गेम 55 रन्सावर. नेल्सन फिगर शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 9 रन्सांची गरज. खय होतो सामनो आणि खयपर्यंत येऊन पोचलो. या मैदानाचा वैशिष्ट्य असा, ह्या मैदान आणि ही भूमी महालक्ष्मी देवबाग संघावर प्रसन्न असा. गेल्या वर्षी या मैदानावर शेवटच्या ओव्हरीत महालक्ष्मी देवबाग संघ हरतलो असा वाटत असताना जेडी उभं रावलेलो तारणहार बनान देवबाग संघासाठी. यावर्षी देवबाग संघासाठी कोण रावता उभो बॉलिंग मार्कवर तारणहार बनवून की दुसऱ्या बाजून स्ट्रायकर यांच्या दिशेन दोन्ही बॅटर मिळालेल्या जीवदानाचा फायदा उठवतात. राकेश प्रभू आणि नितीन माटुंगे. एक असा पालघरचो राकेश आणि दुसऱ्या बाजून कोल्हापुरी लय भारी नितीन माटुंगे. 6 चेंडू 9 धावांची गरज. 9 रिक्वायर्ड फ्रॉम जस्ट 6 बॉल. धावसंख्या नेल्सन फिगर, सुप्रसिद्ध इंग्लिश पंच डिकी बट सरांनी प्रसिद्ध केलेली नेल्सन फिगर 55 फॉर 5. 6 चेंडू 9 रन्सांची गरज. मॅन फ्रॉम दिल्ली बॉलिंग मार्कवर आशिष. पहिलो चेंडू इनसाइड आउट कव्हरच्या दिशेने. बघता बघता चेंडू आकांड्या पार, माटवा पार, गडग्या पार, टांगा पलटी, घोडे फरार, षटकार. नितीन माटुंगे इलो आणि मैदानावर कमाल करून दाखवताना एकच फटको, एक मारा, लेकिन सॉलिड मारा. महाराष्ट्राच्या विधानसभेत गाजलेलो हो डायलॉग होतो इलेक्शनचा निकाल लागल्यानंतर, तोच गाजलेलो डायलॉग. एक मारा लेकिन सॉलिड मारा. नितीन माटुंगे 2 चेंडूत 7 धावा. आगासलो तो मागासलो, पाटसून इलो आणि पोटभर जेलो. 3 रन्सांची फक्त गरज. 5 चेंडूंचं फक्त खेळ शिल्लक सामना आणि स्पर्धा जिंकण्यासाठी. रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघासाठी बॅटची कड घेऊन गेलेलो चेंडू थर्ड मॅन बीट झालो. बॅकवर्ड पॉइंट चेंडूच्या मागे धावता. दुसरो रन पुरो झालो. 3ऱ्या रनचा इरादा होतो. फक्त 2 रन्सावर समाधान आणि या 2 रन्सांची धावसंख्या बरोबरीत. बाबा परब मित्रमंडळ आयोजित माजी खासदार निलेशजी राणे साहेब चषकावर नाव कोरण्यासाठी रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघ रोहित बोवलेकर यांच्या संघासाठी 4 बॉल मध्ये फक्त 1 रन्सांची गरज. फटाके सोडवलेले असत, वात काढलेली असा, फक्त माचीस लावची बाकी. फॉर्मॅलिटी जका म्हटली जाता. 4 चेंडू 1 रनची गरज. हलके स्टिअर केलं पॉइंटच्या दिशेने. बॅकवर्ड पॉइंट फील करता, रनआउटची संधी दवडता आणि या सामन्यावर आणि संपूर्ण स्पर्धेवर रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघ आपल्या नावाचो चिक्को उमटवता. अभिनंदन रोहित स्पोर्ट वेंगुर्ले. परत एकदा मोठ्या प्रमाणावर उपस्थित असलेल्या सगळ्या रसिक राजाचे मनापासून आभार. बाबा परब मित्रमंडळाचे आभार. स्पर्धा जिंकणारा रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाचा